70 के यूट्यूब चैनल पर आप देख रहे हैं। चैनल को जरूर लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए, बाजू का बेल आइकन दबाना न भूलिए। और हर रोज़ 70 के पेज के ऊपर आप शॉर्ट्स, रील्स, वीडियोस ये देखते रहिए। पहला ओवर करेंगे प्रिंस फिरदौस आलम। ये खिलाड़ी ने प्रभावित किया है। पर मनीष ऐसा क्यों हो रहा है कि दिल्ली के ही गेंदबाज राइट आर्म राउंड द विकेट बॉलिंग करते हैं? आशीष आगरकर, राजू मुखिया, विजय गढ़वाली और प्रिंस। ऐसा क्या है दिल्ली की आबोहवा में? वेगळेपण आहे म्हणून ते जपतात सुद्धा आणि थोडी साइड आर्म ॲक्शन अँगलचा यूज करायचा आहे, त्यासाठीच कदाचित ती शैली त्यांनी निवडलेली आहे। आणि जी शैली जर फायद्याची भूमिका देते तर मग ती शैली का सोडायची? आणि म्हणूनच ते गोलंदाज त्याच शैलीने अधोरेखित होतात, चांगला खेळ आपल्या संघासाठी देत आहेत। शुरुआत पहली गेंद फुलर लेंथ की थोड़ी सी धीमी प्रभावी शुरुआत यहाँ पर प्रिंस द्वारा। एक्सपेक्टेशन तेच असतं कॅप्टनचं की यस चांगली सुरुवात मिळायलाच हवी आणि प्रिन्स ती चांगली सुरुवात देते सुद्धा। समोर दिनू कांबळे होता, ऑफस्टंपच्या बाहेरचा फुल्लर लेन्सचा बॉल होता, चॉप करण्याचा प्रयत्न फसला, डॉट बॉल। इस बार बहुत ही स्टाइलिश कवर ड्राइव, लेकिन दायरे के अंदर रोकने का प्रयास था, बॉल पैर को लगकर पीछे गई और अब एक रन वहां लेकर धीरे धीरे 2 रन पूरे कर लिए दिनू ने। ग्रेट शॉट। पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर बॉल प्रिन्सने ठेवला होता आणि यावेळेस तयारी होती दिनूची स्ट्रोक खेळण्याची आणि त्याचमुळे त्याने स्क्वेअर ड्राईव्हचा फटका खेळला। क्षेत्ररक्षक होते, कव्हरला थोडे गडबडले पण 2 धावा मिळाल्या आहेत विक्रांत क्रिकेट प्रतिष्ठानला। इस बार स्विच हिट का स्ट्रोक है, लेकिन फील्डर थे वहां पर। सब कुछ इतना जल्दी हो रहा है। देखिए प्रिंस तुरंत अपने बॉलिंग मार्क पर चले गए, उन्हें पता है अच्छा प्रदर्शन चल रहा है। 2 विदाउट विकेट्स। प्रश्न माझ्या मनात हा निर्माण झाला हरीश सर की स्ट्राइक पासून उस्मानला लांब का ठेवलं या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये? दिनूकडे देखील कॅलिबर आहे, नो डाउट। और यहां पर लकी चौका। मुक्ता कंस्ट्रक्टिंग टुगेदरनेस फॉर वाइड बॉल, उस पर 4 रन जैकपॉट। पीसी विक्रांत क्रिकेट प्रतिष्ठान प्लेयर्स डगआउट मध्ये बसून घ्यायचे प्लीज। प्लेयर्स डगआउट मध्ये बसून घ्या। दरम्यान चौकार येतोय, खर तर 5 धावांचा बोनस मिळतोय, धावसंख्या 7। इनसाइड आउट खेल दिया, चाबुक शॉट। मुक्ता कंस्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौका। एक्सेप्टेड बाय दिनू कांबळे आणि ऑफस्टंपच्या बाहेरच्या प्रत्येक बॉलला तो टेक्निकली खेळतोय, मेरिटवर खेळतोय, पॉवर प्ले मध्ये जशी फलंदाजी हवी आहे ती फलंदाजी आपल्या संघासाठी देतोय। धावसंख्या डबल डिजिट मध्ये पोहोचते 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 11 धावा। दिनू इस बार ब्लॉक होल में आती हुई गेंद अच्छे से खेला, 1 रन और, स्कोर आगे बढ़ता हुआ 12। देर रात को क्रिकेट का एक अलग मजा है, खेलने का भी मजा, देखने का भी मजा। जो हमारे दर्शक आए हुए हैं। 12 धावा झाल्यात आणि 6व्या बॉलवर आता उस्मानला स्ट्राइक मिळालेली आहे। ज्या उस्मानने मागच्या सामन्यामध्ये धुमाकूळ घातला होता, पहिल्या षटकात 20 जमा केल्या होत्या, त्यांना शेवटच्या बॉलवर खेळण्याची संधी मिळते पहिल्या षटकात। पण दिनूने चांगला खेळ खेळलाय, नो डाउट अबाउट इट। एक अलग ही हेयर स्टाइल देखिए प्रिंस का, जब दौड़ कर आते हैं, दबाकर खेला था और ये ओवर की समाप्ति, 1 ओवर 12 रन।
शेवटचा बॉल डॉट आलाय. प्रिन्सची जशी सुरुवात या षटकाची होती तशीच समाप्ती या षटकाची आहे. मध्यंतरीमध्ये धावा त्यांनी खर्च केल्या, थोडं नाराज आहे स्वतःवर, कारण व्हाईट बॉलच्या 5 धावा खरं तर ते दडपण असते कुठल्याही गोलंदाजावरचं, आणि त्याचमुळे एक चौकार जरी आलाय चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर म्हणजेच विक्रांतकडे प्रतिष्ठान हा संघ KPC विक्रांतकडे प्रतिष्ठान 12वर पोहोचलेलं आहे. नाणेफेक जिंकून केतनने लगेचच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजी भारदस्त आहे आदित्य इलेव्हन या संघाकडे, आणि त्याचमुळे कमीत कमी धावांमध्ये रोखण्यासाठी त्यांनी तो विडा उचलला होता. पण प्रिन्स पहिल्या षटकात महागडा ठरलाय. स्ट्रायकर एंडला फलंदाज दिनू कांबळे 7वर आहेत. उस्मानचं खातं अजूनही खुल्लं नाहीये. अजूनही 5 षटकाचं क्रिकेट बाकी आहे. पाहूया पुढच्या 5 षटकांमध्ये नेमकं घडतंय काय. दिनू 7 पर खेल रहे, एक चौका लगाया था, बहुत ही उम्दा कवर ड्राइव था उनका. नया ओवर करेंगे इरफान पटेल. इरफान पटेल के सामने बैटर है दिनू कांबळे. ये हमारे तमाम ऑर्गेनाइजिंग कमेटी के सदस्य मेंबरान, बहुत जबरदस्त मेहनत है, एक बड़ा यूनिट है. इरफान की गेंद बिल्कुल ऑफ स्टंप पर आती हुई, सावधानी के साथ बल्ला और पैर दोनों को साथ में रखा. 1 रन. कधी कधी कमी गतीच्या चेंडूवर नियंत्रण बनवताना थोडासा वेळ घ्यायचा असतो, आणि तेच दिनूच्या वतीनं पाहायला मिळालं. एक सिंगल कंप्लीट केली, स्ट्राईकवर उस्मानला आणलंय. सर्व आमची पाहुणे मंडळी, प्रेक्षक अजूनही या स्पर्धेला पाहतायत. आवडीचा संघ जिंकावा त्याचमुळे ते वाट पाहतायत. निकाल पाहूया कुठल्या संघाच्या बाजूने जाईल हा महत्त्वपूर्ण सामना आजच्या वेळापत्रकातला. 13 रन इरफान पटेल के सामने बैठ रहे उस्मान पटेल. और मजा भी तभी आता है जब पटेल के सामने पटेल हो. तुम भी पटेल, मैं भी पटेल. अब देखे पटेल ही किसकी चलेगी. बराबर से बल्ले पर ले नहीं पाए थे, लेकिन स्वीप शॉट बहुत बढ़िया है. और नो बॉल, फ्री हिट, चौका, मुक्ता, कंस्ट्रक्टिंग टुगेदरनेस 4. पोझिशन घेतली, क्विक पोझिशन आहे उस्मानची. ऑस्टमच्या क्रीज बॉक्सच्या कोण्यावर पोहोचले, गुडघ्यावर बॅलन्स केलं, स्वीप केलं. पॉवर प्ले मध्ये जी काय आवश्यकता आहे ती आवश्यकता तो पूर्ण करतोय. पुढचा बॉल फ्री हिट आहे. 5 धावांचा बोनस मिळतोय टीम विक्रांतकडे प्रतिष्ठानला, आणि धावसंख्या पोहोचते बिनबाद 18. इस बार कवर ड्राइव. मनीष, दिवाली का बोनस तो मिला, होली का बोनस भी मिला है ये पारी में. मिळतोय, बोनस मिळतो, आणि दोन्ही फलंदाजांना तो वेळ देऊन जातोय. दिनू कांबळे आणि आता उस्मान एका चांगल्या लयीमध्ये दिसून येतात. जी रिदम त्यांना अपेक्षित होती ती अपेक्षित रिदम त्यांना मिळालेली आहे. उस्मानच्या वतीने देखील एक चौकार या अगोदर आपण पाहिला, दिनूच्या वतीने एक चौकार या अगोदर आपण पाहिलेला आहे. त्याचमुळे सुरुवात तर चांगली राहिलेली आहे KPC विक्रांतकडे प्रतिष्ठान या संघाची. बिनबाद 19. इरफान शोध घेतोय, विकेटचा रकाना भरण्यासाठी प्रयत्न करतोय. इस बार पुल कर दिया. व्हाट अ शॉट. इस तरह के शॉट देखने का अलग मजा है. आई कप गई कप, टच एंड गो शॉट. I love you all. हाफ ट्रॅकर बॉल होता, आणि त्यावर आपलं स्पेशल फीचर वापरताना चेंडूवर 6 धावांचा स्टिकर लावलेला आहे फलंदाज दिनू कांबळेने. षटकार खेचलाय, रंगात आलाय दिनू कांबळे. माई हेवन, योर पर्सनल पैराडाइज. सिक्सर था,
डॉट बॉल आवश्यक होता. दिनू कांबळे यांनी पुन्हा एकदा इम्प्रुव्हाइज करताना उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, पण या क्षणाला इरफान पटेल भाव खाऊन गेला. आतापर्यंत चेंडू हाताळले त्या षटकातले एकंदरीत 5, शेवट 4 चेंडू हाताळलेले आहेत आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा ती निराशा त्यांच्या चेहऱ्यावर दिसते, कारण प्रॉपर पोझिशन घेऊनही त्यांना तो स्ट्रोक कंप्लीट करता आला नाही. 25 बढ़िया बॉल थी इरफान पटेल की, जानबूझकर धीमा रखा, बॉल नीचे भी रही. 25 रन. या गोष्टी कराव्याच लागतील. गेस युअर प्रायोरिटी. या पॉवर प्लेमध्ये नेमकं तुम्हाला काय द्यायचंय ते तुम्हाला द्यावंच लागेल आणि तीच प्रायोरिटी ओळखताना डॉट बॉलचा शोध. विकेट नाही मिळाला तरी चालेल, पण हे डॉट बॉल देखील तितकेच महत्वाचे आहेत आदित्य 11 या संघासाठी आताच्या क्षणाला. बहुत ही फ्लुएंट शॉट, मखमली और मुलायमी शॉट के जरिए ये लगने वाला मुक्ता कंस्ट्रक्टिंग टुगेदरनेस 4. अंश 2 षटकं संपली आहेत, पॉवर प्ले संपलेला आहे आणि पॉवर प्लेमध्ये फलंदाजांचीच पॉवर पाहायला मिळालेली आहे. 2 सामने जिंकलेत आदित्य 11ने, त्याचमुळे अपेक्षा आदित्य 11 संघाकडून ते जास्तीच्या आहेत आणि मागच्या सामन्यामध्ये एक मोठा विजय संपादित केलेला आहे केपीसी विक्रांत प्रतिष्ठानने. त्याचमुळे जिंकण्याची त्यांची देखील इच्छा दिसून येते. सुरुवात चांगली झाली, 2 षटकं संपलेत आणि धावसंख्या झाले 29. त्याचमुळे दोन्ही फलंदाजांनी मजा लुटली आहे या पॉवर प्लेची. एक और चीज, क्योंकि केबीसी विक्रांत के प्रतिष्ठान ने अभी अभी मैच जीता है, कभी कभी आप रिदम में रहते हैं, गर्म हो जाती है टीम, उसका भी फायदा मिल रहा है. 29 14.5 का औसत है. इरफान के इस ओवर में 17 रन और उस्मान का स्कोर है 5 और दीनू का स्कोर है 18. अमूमन उस्मान तेज शुरुआत करते हैं और दीनू बाद में कैचअप करते हैं. इस बार इट्स अदर वे राउंड. दीनू ने भव्य शुरुआत की है, उस्मान थोड़ा आराम से खेल रहा है. आदित्य 11 म्हणजेच NBA 11 या नावाने आपण संघ पाहतोय. निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन आदित्य 11 हा संघ तुम्हाला मैदानात खेळताना पाहायला मिळते. कॅप्टन आहेत केतन म्हात्रे. बॉलिंग प्रकार पुन्हा एकदा प्रिन्सलाच कंटिन्यू करण्यात आलाय, ज्या गोलंदाजाने पहिले षटक हाताळलं होतं. लेट्स वेट अँड वॉच. जो पर्याय वापरलाय तो पर्याय उपयोगी ठरतोय का? ये मैच में भी अगर स्कोर एक बार 70-75 क्रॉस कर गया, देन इट्स गोइंग टू बी डिफिकल्ट, नॉट इजी. रात का समय है. प्रमोद म्हात्रे से मेरी बात चल रही थी जब मैं शाम में आया, उन्होंने कहा रात के मैच में 70-75 वेरी डिफिकल्ट. एक्सपिरियन्स नेहमीच त्या गोष्टी तुम्हाला सूचित करतो, तुम्हाला चेतावणी देतो आणि त्याचमुळे त्यावर देखील लक्ष देणं गरजेचं. इस बार उठा दिया, हरकत ली, हरकत में ही बरकत, और ये लगा माय हेवन योर पर्सनल पैराडाइज सिक्सर. बॉल दिला तर मग तो कार्यक्रम करेलच. बघा अगदी फुल लेंथ बॉल होता आणि त्यावर ऑन साइडला टर्न करताना एलिव्हेशन देत असताना हा षटकार त्यांनी वसूल केलेला आहे. धावसंख्या वेग पकडते, थांबण्याचं नाव घेत नाही. यहाँ इस वक्त एक और अच्छी गेंद. मनीष, एक चीज आप गौर करेंगे, ये टूर्नामेंट में उस्मान ने सभी पारियों में अच्छी ओपनिंग की है. मतलब उस्मान फॉर्म में आ रहा है. बचे हुए जो भी 2-2.5 महीने का क्रिकेट है अभी, इट्स अ डेंजरस साइन फॉर अदर टीम्स. इस बार धीमी गेंद थी. अब ये प्रिंस है, राजकुमार तो राजकुमार ही होता है. आगे पीछे हमारी सरकार, यहाँ के हम हैं राजकुमार. और धीमी गेंद, वाइड एंगल, डॉट बॉल.
कोण बनवत हा चेंडू विकेट किपरच्या हातात विसावलेला आहे आणि खरंच पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर वाटलं होतं की प्रिन्सवरचं दडपण वाढेल, पण दडपण बाजूला सारत अवघड गोष्टी मला जड जात नाही, त्याच आविर्भावाने गोलंदाजी होते प्रिन्सची. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. इस बार वाइड बॉल. प्रिंस जो एक नेचुरल एंगल बनाना चाह रहे हैं वो करते समय गेंद का जो टप्पा है उस पर नियंत्रण नहीं रख पा रहे, नतीजा उसका खामियाजा भुगतना पड़ रहा है. त्याने फॉलो केलं होतं खरं तर उस्मानच्या स्टान्सला. उस्मानने देखील अगोदरच प्रिटेंड केलं होतं की ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर सरकले होते. 6व्या स्टंपवर येऊन तो खेळण्याचा प्रयत्न त्यांचा होता आणि त्यांना अजून जास्त दूर ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल वाईल्ड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल झाला आणि त्याचमुळे एक्स्ट्राची रन मिळते. धावसंख्या बिनबाद 36. अगली गेंद अभी है, बिल्कुल लाजवाब शॉट, लेकिन कैच आउट. योगीराज बिल्डर्स एंड डेवलपर्स क्राफ्टिंग एक्सीलेंस, विकेट नंबर 1. तो झेल टिपलेला आहे आणि महत्वपूर्ण धक्का आता प्रिन्सने दिलेला आहे केपीसी विक्रांतकडे प्रतिष्ठान या संघाला. उस्मान पुन्हा एकदा अटॅकिंग अप्रोचनेच खेळायचा प्रयत्न करत होता. शॉट ऑन पुल आणि क्षेत्ररक्षक आहे ते फक्त शहानिशा करत होते की बॉल मैदानाच्या आत की मैदानाच्या बाहेर, आणि त्यानंतर सरते शेवटी आता त्यांच्या चेहऱ्यावर निराशाच पाहायला मिळणार आहे. त्याचमुळे नागेश वाडेकरने कुठलीच चूक न करता झेल टिपला. बघा, ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये येणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये त्या बॉक्समध्ये पाणी आहे, जर तुम्हाला हवा असेल तुम्ही घ्या. ड्रिंक्स ट्रॉली येणार नाही. नया बैटर है अजीत मोहिते. तीसरा ओवर 36 पे 1. 12 के औसत से 6 ओवर खेला तो 72 से 75 तो बन जाएंगे. पण कदाचित या विकेटने धावसंख्येचा वेग मंदावू शकतो. प्लेयर डगआउट विक्रांतकडे प्रतिष्ठान. आपण थोडं रिलॅक्स राहायचं आहे. 36 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. चांगली पोझिशन आतापर्यंत विक्रांतकडे प्रतिष्ठानची. बहुत अच्छा सा धकेलते हुए 1 रन. 37 for 1. तीसरा ओवर. प्रिंस ने अब तक अपनी 11 बॉल में 20 रन देकर 1 विकेट दिया है और वही एकमात्र विकेट गिरा है. अजित आणि केतन या दोघांच्या कॅप्टन्सी आता पणाला लागलेल्या आहेत. अजितने आतापर्यंत चांगली कॅप्टन्सी केली, केतनने देखील या स्पर्धेमध्ये चांगली कॅप्टन्सी केलेली, चांगले पर्यायांची निवड त्यांनी केलेली आहे. अजित मात्र जसं आपण मागच्या सामन्यात उल्लेख केला होता, त्यांना प्रमोट करणं गरजेचं आहे, स्वतःला वरच्या क्रमांकावर आणणं गरजेचं आहे आणि त्याचमुळे त्यावर ते अंमल करतायत सुद्धा. त्यांनी पहिली सिंगल कंप्लीट केली स्ट्राईकवर, आता दिनूला आणलं. शेवटचा बॉल 31व्या षटकातला. लेट कट और ये 4 रन. मुक्ता कंस्ट्रक्टिंग टुगेदरनेस 4. लेट कट. लेट कट, ग्रेट कट. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 41. 1 गडी बाद. जाऊया आपण प्लेयर डगआउट मध्ये. तिकडे सज्ज असतील प्रमोदजी शेडगे. अंगद पाटील आमच्या समवेत जोडले गेले. तर अंगद पाटील कसा डगआउट कसा एन्जॉय करतोय आतापर्यंत आपण पाहिलं तर 40च्या वरती धावा झालेल्या आहेत. 3 षटकं येणं बाकी आहेत. काय माइंडसेट असेल, किती धावांपर्यंत तुम्ही मजल मारण्याचा प्रयत्न करतील? नक्कीच पावलेमध्ये चांगली बॅटिंग झाली आहे. तर आमच्या 3 ओव्हरमध्ये 40, अजून 3 ओव्हरमध्ये 35-40 रन जर झाले तर 80चा टार्गेट हा चांगला टार्गेट. आम्ही गोलंदाजी करण्यासाठी कॉन्फिडन्ससुद्धा एक वेगळा असेल तर नक्की 80पर्यंत टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करू. आत्तापर्यंत 1:30 वाजलेले आहेत घड्याळात आणि लाडके प्रेक्षक राजे तुम्हाला चेअरअप करण्यासाठी आलेले आहेत. तर या आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या बद्दल काय म्हणशील? नक्कीच जो संघ केला तो विक्रांत केने प्रतिष्ठान, मोठा फॅन बेस आहे त्या संघाचा. तर सर्व प्रेक्षक त्यासाठी चेअर करायला आलेत. तर खूप चांगलं वाटतंय. तर त्यांना आभार मानतो, कारण की एवढ्या रात्री पण 1:30 वाजता पण आमच्यासाठी ते सपोर्ट करतायत, संघासाठी सपोर्ट करतायत. तर त्यांचं खूप खूप आभार. नक्कीच ज्या पद्धतीने लॉट्स येतात, फॉर्म ग्रुपवर येतो आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक कमिंग सून येतं, त्यावेळेला काय माइंडमध्ये असतं की किती उत्कंठा शिगेला पोचलेली असते?
त्यावेळेस फक्त मनामध्ये एकच असतं की या टुर्नामेंटमध्ये खेळण्याची संधी भेटावी आणि जर आपण जर खेळतोय तर आपला परफॉर्मन्ससुद्धा चांगला आणि शेवटपर्यंत जो या टुर्नामेंटचा जो क्राऊड असतो शेवटच्या दिवशी फायनल डेला तो आपण फायनलचा क्राऊड जो एन्जॉय करायला भेटला तर आपले नशीबच म्हणून आपण क्रिकेट एवढा वर्ष आपण खेळतोय तर खूप छान असं वाटतं. या स्पर्धेला एन्जॉय करतात. खूपच. थँक्यू व्हेरी मच अंगद पाटील हे होते. जाऊया आपण समालोचक कक्षामध्ये. या आपण व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंडा सर आणि मनीषजी पाटील या आपण त्यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद अंगद पाटील. काय कॉन्फिडन्स अंगदचा. हा बॉल हवेत आहे काही काळासाठी. स्ट्रेट लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहेत चिंदारिया. डीप मधला चिता आहे. बॉल अडवतोय. रिले फिल्डिंग पाहायला मिळते. दरम्यान पूर्ण केल्या जातात या 2 धावा. व्हाट अ लवली शॉट. ऊंचे कद के खिलाड़ी अजीत मोहिती और उनके लिए इस तरह के शॉट को खेलना आसान रहता है. ओवर पिच बॉल दी, बॉलर के सर के ऊपर से ड्रिल करते हुए खेला एंड व्हाट अ स्टॉप बाय आकाश चिंदरिया. लवली. फिरोज बॉलिंग ट्रॅकवर. हवेत आहे बॉल. संदीप फिरोजने निर्माण केले. विकेट टेकर तो आहे आणि त्याला का 4थ्या क्रमांकासाठी बोलवलंय त्याचं प्रमाण ठेवत आहे. आपला टॅलेंट तिकडेच दाखवा जिकडे गरज आहे. टॅलेंट पाहायला मिळतं फिरोजचा. धक्का बसते दुसरा. केपीसी विक्रांतकडे प्रतिष्ठानला येते. योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर्स विकेट. तो दबाव कसा झेलायचा आहे त्याला ती माहिती आहे. थिंकिंग बॉलर, कम उम्र में बहुत बड़ी सफलता हासिल की है. फरदीन काजी, फिरोज, ये कुछ ऐसे खिलाड़ी हैं जो कम समय में बहुत ऊपर आए. प्रथमेश ठाकरे, लॉट ऑफ बिग प्लेयर्स. ड्राईव्ह केलाय. बॅटच्या टोला कनेक्शन. बॉल काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक पोहोचेल. ऐश्वर्य बॉलवर तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. कृष्णा पवार मागच्या सामन्यामध्ये चांगलाच खेळ कृष्णाचा पाहायला मिळाला. त्याचमुळे आयडियली एक ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे या 4थ्या षटकामध्ये कृष्णाला चांगला खेळ देण्याची. और एक मैन ऑफ द मैच जीतकर जब आप आते हैं खेलने के लिए आपका आत्मविश्वास उरूज पर होता है. अच्छा, उनके साथ वाले जो बैटर है दिनू कांबळे, ये भी फायर ब्रांड बैटर है. तो मेरे ख्याल से ये सही तरीका है प्रेशर बनाए रखने का और समय समय पर चौके छक्के लगाकर स्कोर बोर्ड को गति में रखना. देखिए 75-80 बन गए तो फिर चेज होना उतना आसान नहीं होगा. बॉलर्स खूप आहेत खरं तर आदित्य इलेव्हन या संघाकडे. ऐश्वर्य ज्यांना आपण पाहतोय ते सुद्धा उत्कृष्ट दर्जाचे गोलंदाज आहेत. त्याचमुळे केतनची विचार क्षमता खूप महत्वाची असेल या सामन्यामध्ये. ऑन साईडला फ्लिक केले बॉलला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. काऊ कॉर्नर मिड विकेट झोन मध्ये तो परत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा मौका मिळतोय. 2 धावांची मदत मिळेल आणि धावसंख्या पोहोचते आता 46 वर. बहुत अच्छा रनिंग बिटवीन द विकेट. इस ओवर में अब तक 2 बार डबल रन आए हैं जो बताता है कि फील्डर्स के ऊपर प्रेशर डाल रहे हैं दोनों बैटर्स. 24 पर खेल रहे हैं दिनू कांबळे. 12 गेंदों का सामना किया है. कृष्णा पवार 1 पर खेल रहे हैं और एक अच्छी स्थिति में केपीसी विक्रांत के प्रतिष्ठान. चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा. बॅकफुटला बॅलन्स करून खेळण्याचा प्रयत्न होता. फिरोजने काय भन्नाट षटक आतापर्यंत हाताळलेलं आहे. ज्या षटकात 1 विकेट सुद्धा त्याला मिळाले. एकही मोठा स्ट्रोक नाही आणि आदित्य इलेव्हन साठी हे 4थं षटक फायद्याचं राहिलंय. धावसंख्या 47. 2 गडी बाद. केपीसी विक्रांत केड प्रतिष्ठान. अजून एक शेवटचा 1 बॉल बाकी आहे या 4थ्या षटकातला. कृष्णा स्वतःला थोडा वेळ देतोय. दिनू कांबळे वेळ घेतोय. 13 चेंडूमध्ये 25 धावा त्याने बनवल्यात. दांडगुल मिडास्टिक डाऊन. नो चान्स फॉर द बॅटर. फिरोजचा यॉर्कर म्हणजे अनस्टॉपेबल.
14 षटकाचा शेवट होतोय गोड, फलंदाज होतोय बाद आणि येते योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. ₹550 कॅश प्राइज दिले जाणार आहे तारू शेट्टी यांच्याकडून. तर बघा फिरोज ज्याची आपण चर्चा करत होतो, योग्य ते वेळी पर्याय केतनने निवडला आणि त्या पर्यायाने फायदा मिळवून दिला. इकॉनॉमिकल आणि विकेट टेकर ही दुहेरी भूमिका फिरोजची. फूलों में फूल है रोज, फूलों में फूलू है रोज और गेंदबाजी में गेंदबाज है फिरोज. गुलाब की कीमत कभी भी कम नहीं होगी और फिरोज की कीमत ये कभी भी कम नहीं होगी. जिस तरह गुलाब के आजू बाजू में कांटे रहते हैं लेकिन वो खिलता है, फिरोज अपने आजू बाजू की परिस्थितियाँ भले खराब हो लेकिन फिरोज फिरोज है. और आज हमने देखा दिन में भी उन्होंने यॉर्कर लाइन की गेंदें करके बल्लेबाजों को बोल्ड किया था, वही यॉर्कर उनका रात में भी देखने मिल रहा है. तुमची प्रतिभा जर योग्य असेल तर तुमची प्रतिमा ही टिकते आणि तेच मैदानाच्या आतमध्ये फिरोजने दाखवलं. आणि ज्या गोलंदाजाची चर्चा आपण करत होतो ऐश्वर्य सुर्वे, याला सुद्धा आता 5व्या क्रमांकासाठी निवडलेला आहे केतनने. दिनू कांबळे अजूनही स्ट्रायकर एंडला आहे. ऋतिक पाटील हा फ्रेश बॅटर आपण नॉन स्ट्रायकर एंडला पाहतोय, ज्याने मागच्या सामन्याच्या शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर षटकार खेचला होता. ऋतिक ग्लाइड करण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न फसला. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात दिनू कांबळे सर्वात मोठा धक्का बसतोय विक्रांतकडे प्रतिष्ठानला. ऐश्वर्याच्या खात्यात विकेट. योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर्स. बेहतरीन गेंद एंगल बनाकर किया था, बल्लेबाज को ललचाया था और दीनू का फुटवर्क नहीं था. बहुत ही बेहतरीन कैच. और अब नए बैटर हैं मयूर दातिलकर. चांगलाच खेळ आता गोलंदाजांचा पाहायला मिळालाय. पहिल्या 3 षटकांमध्ये फलंदाज चमकदार कामगिरी करताना पाहायला मिळाले. खरं तर दोघंच म्हणजे दिनू कांबळे आणि उस्मान पडले या दोघांनीच किल्ला लढवला होता. खरं तर केपीसी विक्रांत केने प्रतिष्ठान या संघाचा. अजित मोहिते यांना फक्त 3 धावा करता आल्या. त्यामागोमाग कृष्णा पवार ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला होता त्याला फक्त 1 धाव करता आली. मयूर दातिलकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. त्याचमुळे एक चांगलाच पलटवार आता पाहायला मिळतो आदित्य 11 अर्थात NB 11 या संघाचा. ऐश्वर्या सुद्धा पहिल्याच बॉलवर विकेट मिळवतोय. मयूर दातिलकर स्ट्रायकर एंडला, ऋतिक पाटील दोघंही फ्रेश बॅटर. एकही बॉल दोघांनी फेस नाही केलाय. सुरुवात थोडीशी आता भरकटलेली आहे, टिकली नाहीये. सर्वात महत्वाची बाब काय, जी सुरुवात तुम्ही दिलेली आहे 2 षटकात 29 होत्या, त्या सुरुवातीला टिकवण्यासाठी फलंदाजांची मेहनत महत्वाची आहे, फलंदाजांचे प्रयत्न महत्वाचे आहेत. ते प्रयत्न काही अंशी कमी पडलेले आणि गोलंदाज या रात्रीच्या सत्रामध्ये भाव खाऊन जात आहेत. ऐश्वर्य सुर्वे बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. चॉप केलंय बॉलला, बॉल पोचतोय एक्स्ट्रा कव्हरला सर्कलच्या आतमध्ये. सिंगल कंप्लीट होते. हा चांगला पर्याय निवडलाय खरं तर मयूर दातिलकरने, कारण अगोदरच फलंदाज बाद होत आहेत. त्याचमुळे थोडा वेळ स्वतःला आणि संघाला देण्याचा प्रयत्न करायलाच हवा. मोठे फटके तर येतच राहतील, पण संघाला चांगल्या स्थितीत नेण्यासाठी देखील कधी कधी संयम बाळगावा लागतो. 48 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. आदित्य 11 गोलंदाजी करताना. ऐश्वर्य सुद्धा आता पुढं अनुभव झोकतोय. स्पर्धा तितकी महत्वाची आहे. हा सामना जिंकून आपण टॉप 4 मध्ये पोहोचणार आहात आणि त्याचमुळे त्या स्थानावर दोन्ही संघांचं लक्ष आहे. यावेळेस उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज ऋतिक पाटीलचा, प्रयत्न फसतोय, डॉट बॉल येतोय. मागच्या 2 षटकांचं अशोक जे आपण अनालाइज केलं तर 6 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर फिरोजने खर्च केले आहेत फक्त 6 धावा आणि 2 विकेट्स मिळवल्यात. आणि या 3 बॉलवर ऐश्वर्य फक्त 1 धाव, आता 2 धावा खर्च करताना पाहायला मिळतोय.
धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे ती म्हणजेच 49 धावा. 49 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. त्याचमुळे 6 षटकांचं क्रिकेट का महत्वाचं आहे, हरीश सर याचं प्रमाण हे क्रिकेट देते, ही स्पर्धा देते. जास्तीत जास्त षटकामध्ये तुम्हाला तुमचे पर्याय विचार करून वापरता येतात. स्क्वेअर ड्राईव्ह केलंय, 2 क्षेत्ररक्षकांना कामावर लावलंय, पण बॉल जाईल डीप पॉइंट सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. लगातार 2 षटकार आले तर प्रशांतजी म्हात्रे यांच्याकडून 11,000 रुपयाचं बक्षीस फलंदाजांसाठी आहे. म्हणजे केपीसी विक्रांतकडे प्रतिष्ठान या संघासाठी ते मर्यादित आहे. म्हात्रे साहेबांकडून 11,000 रुपयाचं बक्षीस. आता शेअर मार्केट रात्री सुद्धा चालू आहे. 53 धावा 4 गडी बाद. ऐश्वर्याच्या विरोधात आता हात खुले केले ऋतिकने. ओ स्वीप केलंय, पण क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला. बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. चांगला थ्रो बॅटिंग एंडला पाहायला मिळतोय. एका धावेची पण धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 54. बहुत अच्छा कमबैक किया है 4 विकेट खोने के बाद. अभी ये 54 पर स्कोर है. यहाँ से 15 रन और बन गए. 70 शुड बी ए फाइटिंग स्कोर. ऐश्वर्या ने अब तक अच्छी बॉलिंग की है, 7 रन दिए अपने 5 गेंदों में और पहली बॉल पर विकेट लिया था, जिसने यहाँ पर मैच में वापस लाया है. मयूर दातिलकर ये एक ऐसे बैटर है जिसके ऊपर बहुत दारोमदार रहेगा. बहुत अच्छे स्ट्रोक मेकर हैं. पण कटर्स आहेत ऐश्वर्याकडे, पण बाहेरून जर तुम्ही आत बॉल वळवार तर पिचिंगवर देखील तुम्हाला लक्ष द्यावं लागते. ते लक्ष हटलं तर मग एक्स्ट्रा प्रतिस्पर्धी संघाला मिळते. रिप्लेमध्ये आपण पाहतोय टप्पाच खूप जास्त बाहेर होता, तितकं जास्त रोटेशन देऊ शकले नाही. जी हाँ, इतना दूर आप गेंद का टप्पा नहीं रख सकते हैं. बल्लेबाज से दूर मत जाइए, बल्लेबाज के करीब आइए, उसे गलतियां करने पर मजबूर कीजिए. लो फुल टॉस, बॅटची आउटसाइड आहे. क्षेत्ररक्षक येतोय बॅकवर्ड पॉइंटचा. चांगलं कलेक्शन पिट्टूचं. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका धावेची वाढ होईल आणि अशा पद्धतीने धावसंख्या पोहोचते 56 या आकड्यावर. 5 षटकांचा खेळ संपलाय. केपीसी विक्रांतकडे प्रतिष्ठान 56 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 5. शेवटचे 6 बॉल्स बाकी आहेत. 70च्या पलीकडचा विचार तर करायचाच आहे केपीसी विक्रांतकडे प्रतिष्ठान या संघाला. पण आता 65च्या आत रोखण्याचा प्रयत्न करण्यासाठी कुठला गोलंदाज निवडायचा आहे, त्यासाठी ती चर्चा मैदानाच्या आतमध्ये चालू झालेली आहे. पाहूया, पर्याय तर खूप आहे. जसा मी उल्लेख केला, व्यावसायिक फॉर्मॅटमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा तुमच्याकडे 11 बॉलर्स 11 बॅटर्स असतात. फक्त तुम्हाला पर्यायांची निवड योग्य करायची असते. आणि आता पाहूया, नो डाऊट अबाउट इट, ज्यांनी आतापर्यंत मॅच फिनिश करण्यासाठी चांगलं षटक हाताळलंय, इनिंग फिनिश करण्यासाठी चांगलं षटक हाताळलंय, तर फिरोजलाच तो पुन्हा एकदा मौका मिळतोय. आणि या सामन्यात सुद्धा फिरोजने 4थं षटक हाताळताना 2 विकेट्स मिळवल्या. जो डाव भाव खाऊन जात होता फलंदाजांचा, त्या डावाला कुठेतरी चॅलेंज करण्याचं काम या अगोदर फिरोजने केलंय. नहीं, और करना पड़ेगा. जब आप टीम के आधार स्तंभ गेंदबाज है, आपके ऊपर कैप्टन डिपेंड करता है. और फिरोज 1 ओवर 6 रन 2 विकेट. यहाँ पर कैप्टन चाहेंगे फिरोज 2 विकेट और दिला दे, ताकि जो टॉप ऑर्डर है उसको काट दिया जाए. टू रन थ्रू अ साइड, जो क्रिकेट में एक मुहावरा है, बिल्कुल उस पर काम करना चाहेंगे. वहाँ पर है मयूर दातिलकर, 2 बॉल 2 पर नॉट आउट. ऋतिक 3 बॉल 5. फिरोज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर येतोय. चांगलाच आत्मविश्वास आज फिरोजचा, पण तितकाच चांगला मयूरचा. फुल टॉस, आउटसाइड एज, बॉल जाईल थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक पोहोचलाय, बॉल त्याने स्टॉप तर केलेला आहे. दरम्यान 2 धावांचा कॉल पूर्ण झालाय. 3ऱ्या धावासाठी पलटलेत ऋतिक, पण मयूरची तयारी नव्हती. दरम्यान पूर्ण होत आहेत या 2 धावा. 2 धावांची होते वाढ. धावसंख्या 58. आणि यस, बॅटर्सने चॅलेंज केलेलं आहे. त्यांना असं वाटते की इम्पॅक्ट ओव्हर द बेस्ट आहे. लेट्स चेक. और ऐसे भी आखिरी ओवर है, रिव्यू खराब हो जाएगा, उससे अच्छा वापर लो. ये भी एक सही तकनीक है. कई बार घर में हमारे शॉपिंग मॉल का वाउचर होता है, खरीदी नहीं भी करनी है तो जाके खुद लेके आते हैं.
नाही, मैं बहुत बार भूल जाता हूँ. ते कुपन्स तसेच पडलेले असतात, आपण डेट चेक करत नाही, पण ते वापरले पाहिजेत. म्हणजेच क्रिकेटच्या माध्यमातून ती आता आठवण पडत राहील तुम्हाला की कुठे तुम्हाला कुपन्स मिळत आहेत. डेट संपण्याच्या अगोदर ते कुपन्स वापरून घ्या. डाव संपण्याच्या अगोदर ते तुमचे रेफरल्स वापरून घ्या. आणि पाहूया आता तो रेफरल्स वापरला जातोय, बॅटर्सने तो वापरलेला आहे. लेट्स चेक. 70-70 स्पोर्ट्सच्या वॉररूममध्ये आपण पोहोचतोय आणि शहानिशा करतोय त्या सर्व घटनेची. स्लो मोशनमध्ये ऋतिक पाटील यांना आपण पाहतोय आणि यस, फेअर डिलिव्हरी, इम्पॅक्ट डाऊन द वेस्ट. दरम्यान या 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते. अशोक पाटील आम्हाला कळवत आहेत 58 धावा, 58 रन्स ऑन बोर्ड. फुलटॉस मिस केलाय खरं तर मयूर दातीलकरने. फिरोज यॉर्करच्या शोधात होता पहिल्या बॉलवर. पुन्हा एकदा फुल टॉस, ऑन साईडला टर्न केलंय. क्षेत्ररक्षक आहेत ऐश्वर्या, बॉलवर पोहोचतील. चांगलं कलेक्शन. थ्रो बघा, परफेक्ट बॅटिंग एंडला. पूर्ण केली जाते फक्त एकच धाव. एका धावेची होते बळ, धावसंख्या पोहोचते 59, 4 गडी बाद. अभी भी जो गेंदें शेष है 75 से अंदर रोकने का प्रयास रहेगा और अगर 75 को टच कर लिया इट्स अ गुड साइकोलॉजिकल कमबैक बाय विक्रांत गेंदे प्रतिष्ठान. 2 बड़े शॉट चाहिए आखिरी 4 गेंदों में. फुल टॉस होता, अजून एक मिस केलाय, डोक्यावर हात गेलाय. पण आता डोक्यावर हात देऊन काय फायदा, कारण तुम्ही संधी हातातून घालवलेली आहे. जर सरळ बॅटने खेळले असते कदाचित फुल टॉस कन्वर्ट करता आला असता. परफेक्ट पिचिंग, बल्लेबाज के पैर के बाजू से निकाला था. वाइड बॉल का सवाल ही पैदा नहीं होता और चतुराई भरी गेंदबाजी. 59, परफेक्ट यॉर्कर. फिरोजचा यॉर्कर तुम्ही ओळखू शकत नाही, ओळखलं तोपर्यंत त्याचं काम करून जातं. फर्निचर डिस्ट्रॉइड. फलंदाज ऋतिक पाटील बाद. येते योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर विकेट. फिरोजच्या आजच्या यॉर्कर्स बद्दल काय सांगाल, कारण अक्षरशः फलंदाजांसाठी ते कर्दन काळ बनतायत. मैंने एक अरसे से एक टूर्नामेंट में इतने यॉर्कर्स एक बॉलर द्वारा नहीं देखे. मतलब क्या यॉर्कर डाल रहा है यार. और फिरोज बहुत बड़ा खतरा बना हुआ है. व्हाट अ यॉर्कर. बंगले के पीछे बेरी के नीचे कांटा लगे न लगे, अगर आप फिरोज के सामने बराबर स्टंप के आगे खड़े नहीं रहे तो आपके स्टंप को फिरोज के बॉल का कांटा लगेगा. विकेट का घाटा. आणि दरम्यान काय भारदस्त कामगिरी बॉलरने केलेली आहे. तुमची भूमिका तुम्हाला स्पष्ट करायची आहे की तुम्हाला लीड रोल घ्यायचा आहे की तुम्हाला साईड रोल घ्यायचा आहे की तुम्हाला कॅमिओ द्यायचा आहे. या ठिकाणी लीड रोल आहे गोलंदाजीचा. फिरोज 3 विकेट्स मिळवतोय. 9 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि चांगलाच खेळ आदित्य 11 म्हणजेच NBA 11 या संघाचा पाहायला मिळतोय. ओ या गोष्टी नको. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. केपीसी विक्रांत केणे प्रतिष्ठान संघामध्ये 1 धावेची होईल वाढ. धावसंख्या पोहोचते 60. सुहेल है, बैटर है. फिरोज ने थोड़ा सा तेज करने का प्रयास किया. देखिए वो बैक टू बैक यॉर्कर भी नहीं कर रहे हैं, इतने चतुर है. पण तरी देखील ते करण्याचा प्रयत्न तर करतायत. पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ होती. एकदा पूर्ण झाली. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न, पण प्रयत्न पूर्ण होईल का. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. या 2 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत आणि आता निराशा फिरोजच्या चेहऱ्यावर. कभी कभी ऐसा हो जाता है. मुंबई वासी से अचानक में भयानक कहते हैं. हो जाता था लेकिन नहीं हुआ. जाको राखे साइया मार सके ना कोई. अच्छा अटेम्प्ट था विकेट कीपर द्वारा और अब जाकर वो थ्रो दिया. देखिए अब कितना आसान काम था. नहीं हुआ. क्लिप बनेल.
क्लिप बनेल या घटनेची. ड्राईव्ह केलाय बॉलला, धीम्या गतीने बॉल प्रवास करतोय, काऊ कोणाला पोहोचतोय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल आहे, पूर्ण होईल. तिसरा धावासाठी प्रयत्न पूर्ण होणार नाही. बॅटिंग एंडला फलंदाज बाद होतोय. या 2 धावा मिळत आहेत आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 64. 6 गडी बाद. जिंकण्यासाठी 65 धावांची गरज. 36 चेंडूमध्ये 36 चेंडू, 65 धावांची गरज आहे जिंकण्याकरता आदित्य 11 अर्थात NB 11 या संघाला. धन्यवाद जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई, धन्यवाद विनोददादा पाटील, धन्यवाद प्रमोददादा पाटील, धन्यवाद विजयदादा पाटील. सर्वांचा मनपूर्वक आभार. या स्पर्धेत पुन्हा एकदा सलग दुसऱ्यांदा समालोचन करण्याची संधी आपण दिली त्याबद्दल मनस्वी आभार. धन्यवाद आनंदजी पाटील, धन्यवाद संदीपजी पुटाणे, धन्यवाद राजेशजी पाटील, धन्यवाद संतोषजी बेडेकर. सर्वांचा मनपूर्वक आभार. धन्यवाद पूर्ण कमिटी जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई. धन्यवाद कुणालजी दाते, मनपूर्वक आभार. आणि पुन्हा एकदा आपण थांबतोय, पण सेकंड इनिंग मध्ये आता आवाज ऐकतोय आपण कुणाल दाते सरांचा. सोबत असेल प्रमोद शेडके सर. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक पर्व 21वे आणि या 21व्या पर्वामधला आजच्या रात्रीतला शेवटचा सामना एक संघ आता क्वालिफाय करणार आहे सेमी फायनल मध्ये आजच्या रात्रीमधून. आणि एक चांगलं टार्गेट सेट झालंय आदित्य 11च्या समोर. एक मोठं टार्गेट. एका बाजूला आपण पाहतोय प्रथमेश पाटील यांचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय काशीनाथ काना पाटील यांचा संघ आहे आदित्य 11. आणि या 2 टीमच्या दरम्यान हा सामना आहे प्रतिष्ठेचा. हा सामना अस्तित्व टिकून ठेवण्याचा या स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये. कारण शेवटची मॅच आहे आणि शेवटच्या मॅचमध्ये जो संघ जिंकतो तो क्वालिफाय होतो सेमी फायनलसाठी. 1 विरुद्ध 3 अशी सेमी फायनल रंगणार आहे. 2 विरुद्ध 4 असा सेमी फायनलचा सामना रंगणार आहे. जसं ग्रामीण गटामध्ये आपण पाहतो सेमी फायनल होतात तशाच खुल्या गटामध्ये देखील सेमी फायनलच्या मॅचेस होणार आहेत. A वर्सेस C आणि B वर्सेस D. म्हणजे जर 4 ग्रुप जर तुम्ही केले म्हणजेच 1 वर्सेस 3, 2 वर्सेस 4 असा सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे सेमी फायनलचा. उद्या एक सामना आणखीन ग्रामीण गटातला देखील रंगणार आहे. तो देखील सामना पाहायला विसरू नका. वाकण विरुद्ध सागाव अशी ती मॅच आहे. साहसाचा महासंग्राम हे आमच्या कॉमेंट्री बॉक्सचं दृश्य. आज प्रमोद शेडगे यांचा देखील आवाज तुम्ही पाहिलात, ऐकलात. पालघर भूषण आहेत, पालघरवरून खास या स्पर्धेमध्ये अप्रतिम कॉमेंट्री त्यांच्या वतीने राहिले. त्यांचं देखील या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत. थँक्यू व्हेरी मच. IPL समालोचक कुणाल दाते सरांचा आवाज आपण मुख्य समालोचक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते स्वतःच्या कुशल नेतृत्वावर. आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केलं. कोणत्या क्षणाला कशा पद्धतीने बोलायचं हे प्रत्येकाला ठाऊक नसतं आणि त्या पद्धतीने सातत्याने आपण पाहताय चांगली दर्जेदार कामगिरी करत असताना जसे खेळाडू करत असतात तसे समालोचकांवर सुद्धा तो भार असतो आणि परफेक्ट कमिटमेंट काय असते हे कुणाल दाते सर नेहमीच आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. म्हणून आज प्रत्येक प्रेक्षकांच्या हृदयावर ज्याने अधिराज्य केलंय कुणाल दाते सर, थँक्यू व्हेरी मच.
जाऊया मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते एक अतिशय सुंदर सोहळा आपण पाहताय. टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2025-21 वर्षांची परंपरा, गौरवशाली परंपरा पाहायला मिळते. मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची आणि कीर्तिमानाची ही स्पर्धा आपण अनुभवतायत. जवळजवळ घड्याळात आपण पाहिलं तर 2 वाजण्याच्या सुमारास, परंतु लाडके प्रेक्षक राजे पहा किती क्रिकेट गर्दी आहेत. म्हणूनच या स्पर्धेला गर्दी आहे. या लाडक्या प्रेक्षक राजांना सुद्धा मानाचा मुजरा असेल. आणि मानाचा मुजरा तर प्रेक्षक राजांना आहेच. खऱ्या अर्थाने प्रेक्षकांनीच उदंड प्रतिसाद दिला. 21 वर्ष ही स्पर्धा तुमच्या समोर येते आणि आज आणखीन एक योगायोग पहा. काशीनाथ काना पाटील आणि त्याचबरोबर प्रथमेश पाटील दोन्ही संघ मालक आता एकाच जवळ बसलेले आहेत. बघा शेवटची रात्र शेवटी कोणाच्या साठी ही महत्वाची ठरेल आणि आज रात्री कुठला संघ जिंकतोय, कुठले संघ मालक जल्लोष करतात हे आपल्याला पाहायला मिळेल. थोड्याच वेळात 65 धावा करायच्या, 65 टार्गेट. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो क्वालिफाय करताना आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये सेमी फायनलच्या दरम्यान हा सामना चांगला रंगेल. शेवटचा सामना आजच्या रात्रीतला. 65चं टार्गेट, पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी तयार होतोय गोलंदाज मयूर वाघमारे. 2 सलामीवीर मैदानामध्ये आहेत, केतन आणि महेश नानगुडे. दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. केतन मात्रे एका साईडला आपण पाहू शकाल. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर वाकळण गावाला पडलेलं एक गोड स्वप्न, अतिशय चांगला खडतर प्रवास स्ट्रगल करून मात्र हा पुढे खेळाडू येत असताना सातत्याने पाहायला मिळतो. आणि डाऊन दी अर्थ ही खूप महत्त्वाची भूमिका केतन मात्रेच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणतात ना, जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. आणि त्याच पद्धतीने केतन मात्रे सातत्याने आपण पाहत आहे. सातत्याचं दुसरं नाव आहे. 65 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. 6 षटकांमध्ये सामन्याला होते सुरुवात. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. प्लेइंग फ्रॉम द बॉडी. पहिलाच बॉल यावेळेला आपण पाहतायत. मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. खूप वेगाने चेंडू निघून जात असताना स्टॉप केले गेले. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. 3 धावा येतील का? व्हॉट अ गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्या बात आहे. जोखीम होती. पहिल्याच बॉलवर कॅच इटचा कॉल केला. गलीमधून थर्डमॅनला बॉल टर्न झाला आणि अखेरीस जे समर्थक आहेत आदित्य 11चे त्यांनी टाळ्यांचा गजर केला. 3 धावा मिळाल्यात पहिल्याच बॉलवर. केतन मात्रेच्या खात्यामध्ये या 3 धावा जातील. आणि ज्या 2 संघ मालकांची मी चर्चा करत होतो, दोन्ही संघ मालक एकत्र बसलेले आहेत. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात काशीनाथ काना पाटील आणि दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतात प्रथमेश पाटील जे संदपचे आहेत. आणि आज पाहूया कुठल्या संघ मालकांचा संघ इथे जिंकतो. आजच्या रात्रीमध्ये 3रा संघ पुढे जाईल सेमी फायनलमध्ये. विक्ट्रीचं साईन तर दाखवलं जाते, परंतु काशीनाथ काना पाटील पाहूया उत्तर कोणाचं मिळतंय या विक्ट्री साईनला. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय. चाबुक शॉट आपण पाहू शकाल. डीप बॅकफुट पॉइंटला चेंडू निघून जाईल. 4 धावां करता मेल मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदर्स 4 रन. हलकीशी विट मिळाली आणि त्याचा फायदा उचललाय. बॅकफुटला जात असताना अप्पी स्क्वेअर कट मारलाय. पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला काढलं. बॅकफुट पॉइंटला टर्न झाला आणि घरंगळत बॉल सीमारेषच्या पलीकडे. 4 धावा येतात. महेश नानगुडे भन्नाट फॉर्म मध्ये. मागचाही हंगाम त्याने गाजवलाय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा चांगला खेळलाय आणि स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट आहे. बावधनचा खेळाडू मैदानामध्ये उतरलाय. धावा करतोय. टीमची धावसंख्या 7. अप्रतिम समोर खेळलेत. काय फटका खेळलाय. टक्कन आवाज आला. स्वीट टायमिंग. अप्रतिम चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदर नेस चौकार. चांगला फटका. स्लॉट मध्ये बॉल होता. थोडासा पुढे टाकला आणि बरोबर पिक केली ही लेंथ. सरळ फेकला बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिथे देखील तो कक्ष आहे. तिथे लिहिलंय साहसाचा महासंग्राम नृत्य कक्ष. आणि बरोबर त्या दिशेला हा लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह दाखवत असताना फलंदाज महेश नानगुडे. नाद करू नका नानगुडेचा हे त्याने सांगितले 2 फटक्यावर.
आणि 2 चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्डवर आकार घेते. धावा झाल्यात नेल्सन फिगर 11 धावा. चांगला बॉल होता. ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. ओसी घेणारा चेंडू आपण पाहू शकाल. गुडलेन स्पॉट वरून चेंडू अचानक थोडासा बाहेर निघणारा डॉट बॉल येत असताना मयूर वाघमारेचा हा बॉल. राईट झाला बॉल, त्याचबरोबर चांगला वेग होता, पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघाला. अप्परकट करण्याचा प्रयत्न होता, पॉइंटच्या डोक्यावरून दोन्ही पाय हवेत होते, परंतु तरी देखील बॉल पर्यंत पोहोचू शकला नाहीये बॅटर महेश नानगुडे. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. आता मात्र यावेळेला मयूर वाघमारेने कमबॅक कसं करावं हे दाखवून दिलं गेलंय. अतिशय चांगला कमबॅक करताना जाणतोय मयूर वाघमारे. 2 चौकार आल्यानंतर 2 बॉल डॉट लगातार पाहायला मिळत आहेत. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. चांगला बाउन्सर वेगाने इथे नक्कीच बीट केलेला आहे. 1 पर दी ओव्हर ही वॉर्निंग देखील दिली गेलेली आहे बॉलरला. ज्या पद्धतीने हा बाउन्सर टाकला मयूर वाघमारेने, 2 चौकारले, त्याचं प्रत्युत्तर 2 डॉट बॉलने दिले. टीमची धावसंख्या स्थिर आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय. 11 धावा. अप्रतिम इनफिल्डच्या वरून आपण पाहू शकतायत काय फटका खेळलाय एक्स्ट्रा कव्हरला. सरळ चेंडू निघून जाईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी. या षटकातील 3रा चौकार पाहायला मिळतोय. गुड बॅटिंग, सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. व्हॉट अ शॉट. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. चांगला पंच इथे पाहायला मिळाला आणि हा पंच पाहिल्यानंतर बावधनचा सरपंच याला देखील नक्कीच आनंद झाला असेल. ज्या पद्धतीने बॅकफुटला जात असताना पंच केला बॉलला आणि वाह काय फटका सजवलाय. 4 धावा मिळतात. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने हा फोडणारा चौकार होता. 4 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर पहिलं षटक संपल्याने धावा झालेल्या आहेत. स्कोअर बोर्डवर 15-65 धावा करायच्यात. एक्झॅक्ट अजून 50 धावांची आवश्यकता आहे. महाराष्ट्राचा स्टार मैदानामध्ये सध्या इन ॲक्शन आहे केतन म्हात्रे. महाराष्ट्राचा बाईक सम्राट कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचं हे रत्न आणि खऱ्या अर्थाने ही रत्नांची खान आहे कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट. अनेक खेळाडू सातत्याने सध्या आपण पाहतोय टेनिस क्रिकेटचं विश्व धनानून सोडतात, परंतु समोर स्विंगचा सुलतान गोलंदाजीसाठी सज्ज होईल. जबरदस्त पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली बॅटिंग करत असताना सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. साधं राणीमान, परंतु महेशचे उच्च विचार आपल्याला उच्च विचार पाहायला मिळाले. सुपर बॅटिंग करत असताना टेक्निकली साऊंड. 3 चौकार आपण पाहिलेत, पाहावेसे वाटले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत, कोणतीही मिस्टेक करणार नाहीयेत. एक्सलंट कॅच. टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर्स क्राफ्टिंग एक्सलन्स. विकेट डाऊन. विक्रांत केने प्रतिष्ठानचं कमबॅक झालंय. केपीसी विक्रांत केने प्रतिष्ठान आणि ऋतिक पाटीलने एक चांगला झेल टिपलाय. केतनचा फटका फसला, भरपूर उंच गेला ऑन साईडला. लॉंग ऑनला ऋतिक पाटील तयार होता आणि त्याने हा झेल स्वीकारला. एक चांगला फिल्डर आहे ऋतिक पाटील, चांगला खेळाडू आहे ऋतिक पाटील आणि त्याच्या हातामध्ये बॉल विसवल्यानंतर एक मोठी विकेट आली आहे. मोठा धक्का बसलाय आदित्य 11 या टीमला. या मॅचमध्ये पलटवार सुरू झालाय, परंतु 65चं लक्ष मजा येईल या मॅचमध्ये. केतनकडे आणखीन फलंदाज आहेत, नो डाऊट डेप्थ आहे. महेश नानगुडे एक महत्त्वाचा खेळाडू आहे, पॉवर प्ले फोडण्यासाठी जाणला जातो. आणि आता नागेश वाडेकर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये एकमात्र जे शतक मी पाहिलं या हंगामामध्ये ते शतक त्याने ठोकलं होतं. भिवंडीमध्ये ज्या वेळेला तो मैदानामध्ये गेला त्यावेळेला त्याने आक्रमण केलं, परंतु कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये आल्यानंतर या स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये त्याच्या बॅटमधून धावा पाहिजेत आणि ती गरज आहे, ती आवश्यकता आहे आता संघाला. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर स्विंगचा सुलतान पहिल्या बॉलवर हावी ठरलाय. त्याने पहिल्याच बॉलवर मोठा धक्का दिलाय आदित्य 11ला. अप्रतिम जागा बनवली, खूप सुंदर पद्धतीने बिटवीन द गॅपमध्ये खेळला गेलाय, एक्झिक्यूट केलं होतं. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेली. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेले.
चांगला कव्हर ड्राईव्ह इथे दाखवला फलंदाज नुकताच आला होता नागेश वाडेकर. स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि जागा बनवत असताना हा कव्हर ड्राईव्ह दाखवला. डीप मध्ये फिल्डर होता, एक्स्ट्रा कव्हरला बॉल थांबवला, सिंगल तिथे मिळताना दिसते. स्वर्गीय महेंद्र दादा चषकामध्ये देखील खुल्या गटामध्ये ज्यावेळेला महासंग्राम नुकताच संपन्न झाला, दिना पाटील यांच्या माध्यमातून भिवंडीमध्ये ते आयोजन झालं मानकोलीच्या ग्राउंडवर, तिथे देखील नागेश वाडेकरने मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जिंकला खुल्या गटातून. त्याच्यामुळे हाही खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये, चांगल्या टचमध्ये. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय महेश नानगुडे, लेफ्ट हँडेड बॅटर म्हटल्यानंतर हा खेळाडू खूप महत्वाची भूमिका पार पाडत असतो खुल्या गटामध्ये. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 16. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर. अजित मोहिते देखील इन ऍक्शन आहे. तो सातत्याने फील्ड प्लेसमेंटमध्ये बदलाव करताना पाहायला मिळतोय. लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन असल्यामुळे हे सातत्याने पाहायला मिळेल. चांगला बॉल होता, परफेक्ट यॉर्कर यावेळेला पाहायला मिळायला मजबूर केलं महेश नानगुडेला खेळण्यासाठी. एक नंतर मिळाली, दुसरी धाव सुद्धा यावेळेला पाहायला मिळते. अतिशय चांगलं बॉन्डिंग दोन्ही फलंदाजांच्या दृष्टिकोनातून पाहायला मिळतं. एक रन वेगाने घेतल्यानंतर दुसऱ्या धावेसाठी कॉल आला आणि तो स्वीकारला. 2 रन ऍड होतील. चतुर, चाणाक्ष आणि चपळ असे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहेत. हलक्या हाताने ढकलला बॉल, माहिती आहे सुलतान पोहोचू शकणार नाही बॉलपर्यंत. मिड ऑफचा खेळाडू मिड ऑनला जाणार नाही आणि तेवढंच त्याच्याकडे वेळ नाहीये, त्याच्यामुळे आपण पाहिलं 2 धावा कंप्लीट झाल्यात. चांगला बॉल यावेळेला आपण पाहताय, तेवढाच चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करत असताना अतिशय मनगडाचा चांगला वापर करताना पाहायला मिळतोय महेश नानगुडे. ज्या धावा यायला हव्यात त्या धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 रन ऍड होतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18 रन्स. 20 रन आपल्याला पाहायला मिळतात. 20 लॉस ऑफ 1 विकेट. स्टेप आउट झाले, फुल टॉस बॉलला कन्वर्ट करू शकलेले नाहीयेत. परफेक्ट यावेळेला आपण पाहिलं 1 2 3. शेवटच्या मोमेंटला यावेळेला अटेम्प्ट करू शकले नाहीत. जीवनदान मिळालंय. अंगद पाटील होता तिथे, मागे धावत जात असताना हा झेल निसटला आणि त्याचा फायदा होतोय महेश नानगुडेला. कॅचेस विन द मॅचेस. आजच आपण ग्रामीण गटामध्ये पाहिलंय, झेल सुटला आणि त्याच्यानंतर कशा पद्धतीने आक्रमण केलं, आगासन संघ कसा जिंकला. यावेळेला फुल टॉस बॉल होता, स्लो रन होता, कटरचा प्रयत्न, अंगद दुसरा प्रयत्न, दुसऱ्या प्रयत्नानंतर तिसरा प्रयत्न, बॉल निसटला. वेळ गेलीये आणि वेळ थांबत नसते क्रिकेटमध्ये. कोणासाठी वेळ काय, कशासाठी थांबत नसते क्रिकेटमध्ये. काय कोणतेही क्षेत्र निवडा, इथे धावा वाढतायत. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावा झाल्यात 22. सातत्याने 2-2 धावा वसूल करतोय महेश नानगुडे. पुन्हा एकदा परफेक्ट यावेळेला आपण पाहू शकतायत. लेंथ लाईन 1 रन तर जरूर मिळेल. पुन्हा एकदा 2 धावा. काय रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. चित्त्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण करतायत. 1-1 रन्सला व्हॅल्यू यावेळेला देत असताना पाहायला मिळतंय. 24 रन झालेले आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर. चौथ्यांदा या 2-2 धावा घेतलेल्या आहेत बॅटिंग करत असताना महेश नानगुडेने या ओव्हरमध्ये. म्हणजेच 8 धावा त्याने वसूल केल्या मागच्या 4 बॉलमध्ये. ती चर्चा सध्या मैदानामध्ये सुरू आहे की महेश नानगुडे सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, महेश नानगुडे गॅप शोधतोय, त्याच्यामुळे गॅप कमी करता येतील का, धावा कशा थांबवता येतील, याच्यासाठी एक छोटीशी टीम मीटिंग कॉल केली आहे. कॅप्टनने सर्व खेळाडूंना एकत्रित आणलं, परंतु जास्त वेळ घेऊ नका. मध्यरात्रीचा खेळ सध्या रंगताना दिसतोय, त्याच्यामुळे फास्ट क्रिकेट खेळा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये जर घ्यायचं असेल तर तुम्हाला तिथेच अंडरग्राऊंड पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 24. एक फलंदाज बाद. अजून सुद्धा 24 बॉल आपल्याला पाहायला मिळतील आणि विजयासाठी 41 रन्स नितांत आवश्यकता असेल. दोन्ही बॅटर विचार विनिमय करत असताना आणि प्राशन करत असताना इथे आपण पाहू शकता दोन्हीही पॅकर्स या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. काशीनाथ दादा यांना आपण पाहू शकाल आणि प्रथमेश पाटील यांना आपण पाहत आहेत. एक सुंदर पाठिंबा देणारं हे व्यक्तिमत्व सातत्याने पाहायला मिळत आहेत. आपल्या संघामध्ये पॅकर्सच्या नावाने खेळाडू येत असताना आपण सातत्याने पाहू शकाल. आणि दोन्ही असे संघ मालक आहेत जे क्रिकेट खेळलेत, क्रिकेट जगलेले आहेत, क्रिकेट ओळखतात. त्यांना माहिती आहे किती वर्षाची ती परंपरा आहे. 21 वर्ष. ज्या वेळेला विक्रांत प्रतिष्ठान ही स्पर्धा तुमच्या समोर येते त्यावेळेला प्रथमेश पाटील यांच्या नावाची चर्चा होते आणि 2 वेळेला ही स्पर्धा सलग त्यांनी जिंकली. हाही विक्रम आहे. आणि ज्या वेळेला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा येते त्यावेळेला आदित्य 11च्याच नावाने काशीनाथ काना पाटील साहेब यांचा संघ सातत्याने खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. मयूर वाघमारे तिसरं षटक हाताळण्यासाठी पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या. तर इथून आपण पाहिलं तर 24 रन झालेले आहेत आतापर्यंत. आदित्य 11 या टीमची स्थिती आपण पाहू शकाल. 12च्या सरासरीने खेळी करतायत.
प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. मयूर वाघमारे जाणतायत मन कवडा ओळखला फलंदाजाचा आणि त्याच पद्धतीने डिलिव्हर करत असताना पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी. हो, तो कॉरिडॉर आहे. त्या कॉरिडॉरमध्ये जर तुम्ही बॉल टाकाल तर तिथून ते आक्रमण करणं एवढं सोपं नाहीये. आणि आपण पाहतोय कुठेतरी मागचा पाय स्थिर होता, एक पाय बाजूला केला, कव्हर्सला शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये फिल्डर ठेवलाय, पहिला बॉल डॉट आलाय, दबाव नागेश्वर. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर गोलंदाजी करत असताना मयूर वाघमारे पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्यानंतर सुद्धा आम्ही चांगली गोलंदाजी करू शकतो. डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल संदीप फुटाणे तिथे पाहायला मिळाले, दिनेश पाटील डायगरचे. आणि यावेळेला सलग 2 डॉट बॉल इथे पाहायला मिळालेले आहेत. गोलंदाजी करत असताना मयूर वाघमारे याच्या माध्यमातून 2 कार त्याने या हंगामामध्ये जिंकलेले आहेत बॅक टू बॅक. आणि कदाचित हा एकमात्र खेळाडू असेल ज्याच्या नावावर एका हंगामामध्ये 2 कार झालेले आहेत. या हंगामाचा मी उल्लेख करतोय. रायगड प्रीमियर लीग आणि त्यानंतर पिसारवे येथे श्रद्धांजली चषक. पुन्हा एकदा या वेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले. यस, फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. नागेश वाडेकरला परतावं लागेल बॅक टू द डगआउटच्या दिशेने. योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर्स क्राफ्टिंग एक्सलन्स, विकेट डाऊन. विकेट आली आहे. विकेटचा तो दबाव, 2 डॉट बॉलचा तो दबाव, परत एक वेळा त्याच कॉरिडॉरमध्ये बॉल टाकला. तिथेच टप्प्यावर गोलंदाजी करत असताना सातत्याने पाहायला मिळाला. बॅटची कडा घेतली, विकेट किपरचा सहारा आणि कॅच आउट होत असताना फलंदाज बाद होतोय. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आला त्या प्रशांत गरत, अर्नाळा या परिसरातील हा खेळाडू आहे. प्रशांत घरत न्यू मॅन इन ऑन द क्रीज आपण पाहू शकतायत. प्रिव्हियस बॉल आपण पाहू शकलात. अतिशय चांगल्या पद्धतीने जो कॅच कॅरी केला अजित मोहितेने. अर्नाळा गावातून बिलॉंग करणारा खेळाडू आपण पाहतायत प्रशांत घरत. फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये प्रचंड मेहनत करून आपल्या स्वतःच्या कुशल नेतृत्वावर पुढे येत असताना पाहायला मिळतोय. मयूर वाघमारे समोर कशा पद्धतीने खेळेल याकडे लक्ष लागलंय. स्विच हिटचा फटका, स्वतःला स्ट्रेच केलं आणि सरळ चेंडूला पाठवले थर्ड मॅनच्या रिजन मध्ये. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल प्रशांत घरतच्या बॅटमधून मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदर नाईस चौकार. वर आणि वरचा हात खाली, स्विच हिट, बरोबर उल्लेख केला प्रमोद शेडगे यांनी. आणि चांगलं विश्लेषण, लवकर ओळखलं की हा स्विच हिट आहे. बरोबर 4 धावा वसूल केल्यात आणि एक पॉझिटिव्ह इंटेंट दाखवलाय बॅटरने, आल्याला आक्रमण करायचं. एखादा खेळाडू जर असता तर तो थोडासा थांबला असता. नुकतीच विकेट गेली, हा फटका खेळू की नको ही द्विधा मनस्थिती त्याच्या मनामध्ये असते, परंतु इथे नाही. प्रशांत घरत एक आक्रमक खेळाडू आहे. प्रशांतच्या नावात शांत आहे, परंतु शांतता कधीच त्याच्या बॅटमधून दिसत नाही. तो आक्रमण करतो आणि इथे सुरुवात केली आहे त्याने. चौकाराने धावा झाल्यात 28. टॅप केला जातो. यावेळेला आपण पाहू शकाल सर्कलमध्ये चेंडूला स्टॉप केलं जाईल. तत्पूर्वी सिंगल मेल. सेन्सिबल क्रिकेट आतापर्यंत खेळले गेले. विकेट गेल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात दबाव असतो, परंतु त्या दबावाला न जुमानता मी चांगली बॅटिंग करू शकतो. त्याचा यावेळेला थिंकिंग पॉझिटिव्ह आपण पाहू शकलात. 29ला 2 आतापर्यंत आदित्य 11 टीम. 29 धावा झाल्यात आतापर्यंत या मॅच मध्ये. 65चं लक्ष आहे. मॅच ऑन आहे. अजूनही हा सामना रंगततेच्या दिशेने वाटचाल करतोय. रोमहर्षक सामना नक्की पाहायला मिळेल. फलंदाजीमध्ये डेप्थ आहे. चूक झाली कुठेतरी केतन मात्रेकडून. आणि अजूनही मैदानामध्ये आपण पाहतोय महेश नानगुडे खेळतोय. हळूहळू तो धावसंख्येला आकार देतोय. नागेश वाडेकर थोडासा चाच पडला. 3 डॉट बॉल तो खेळून गेला. ती विकेट आली. त्याच्यानंतर तो दबाव बनला आणि परत एक वेळा चौकाराने तो दबाव रिलीज केला. बॅटिंग करत असताना प्रशांत घरतने. टीमची धावसंख्या 29 आणि या ओव्हरचा आता हा शेवटचा बॉल.
मयूर वाघमारे पुन्हा एकदा शेवटचा बॉल घेऊन सज्ज होईल. महेश एक सेट फलंदाज ज्याच्या बॅटमधून 9 बॉलमध्ये 20 रन आलेत. अप्रतिम चांगला बॉल होता. ऑन साईडला बॉडमॅनचा चांगला वापर करत असताना 1 रन मिळेल. लॉंगॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. क्विकली फेकी केली जाते. तत्पूर्वी सिंगल मिळत असताना 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 30-30ला 2 धक्के. आदित्य 11 टीम आपल्याला पाहायला मिळते. आता येणारी बॉल आहे तुमच्याकडे 18 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 35. 18 बॉल आणि 35 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये. आणि काय समीकरण आलंय बघा ना. 2च विकेट गेलेले आहेत. तो दबाव दोन्ही टीमवर समान आहे. प्रतिष्ठा पणाला लागली आहे सामन्यामध्ये किंवा या स्पर्धेमध्ये जर आव्हान कायम ठेवायचं असेल, सेमीफायनल खेळायची असेल तर मॅच जिंकणं गरजेचं आहे. अशी परिस्थिती आली आहे. त्याच्यामुळे हा सामना तेवढाच महत्त्वाचा दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. 18 बॉलमध्ये आता 35 धावा करायच्या आहेत बॅटिंग टीमला. आणि एक जमेची गोष्ट एक ही आहे की आदित्य 11 कडून महेश नानगुडे सेट बॅटर आहे. प्रशांत नुकताच आला, त्याने देखील चौकार मारलाय. आणि इथे नानगुडेकडून खूपच अपेक्षा वाढल्यात. महेशला तो खेळ करावा लागेल महत्त्वाच्या प्लॅटफॉर्मवर, महत्त्वाच्या स्टेजवर आणि विशेष म्हणजे सगळ्यात मोठ्या स्पर्धेमध्ये. भारतातील अग्रमानांकित स्पर्धांच्या यादीमध्ये ज्यावेळेला चर्चा होते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची, तिथे जर तुम्ही खेळ केलात तर मग तुमच्या नावाची नोंद क्रिकेटचं विश्व घेत असतं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गोलंदाजांकडून काय पाहिजे. प्रथमेश पाटीलला की एखादा ब्रेक थ्रू, मग तो दबाव परत एक वेळा आदित्य 11 वर बनवू शकतो. आणि तसा हा सामना दोलायमान अवस्थेमध्ये चाललाय. अजून कोणी जिंकलेलं नाहीये. 50-50 चान्स दोन्ही टीमसाठी. तसाच हा सामना रंगलाय. 3 ओव्हरमध्ये 30 केल्या, 3 ओव्हरमध्ये 35 पाहिजेत. अशी ही लढत रंगत असताना महेश नानगुडे समोर गोलंदाज सुलतान. दोन्हीही फ्रंट लाईन सीमरचे 2-2 षटक पूर्ण करण्याचा निर्णय घेतलाय. पहिलाच बॉल उडवलाय, पायावरचा बॉल. ओहो हो, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी. इट्स अ मायटी यूज इट माय हेवन सिक्सर. खेळला होता घुटना टेक और सिक्सर देख. पिकअप शॉट यावेळेला आपण पाहू शकतायत. परिपूर्ण क्रीजचा वापर करत असताना तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम, तर धावा या बॅटमधून अगणित. आणि त्याच पद्धतीने महेश नानगुडे काय बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. कमालीचं प्रदर्शन. आतापर्यंत सुलतान खानच्या अगेन्स्ट खेळणं फार कठीण असतं, परंतु इथून जर आपण पाहिलं टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक वापरली आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. शांतीत क्रांती आहे. पहिले शांत, आता क्रांती करतोय. परत उडवलाय बॉल, हवेत आहे, टायमिंग आहे आणि क्लिअर होईल. बॉल सीमा बाहेर. हा येतोय माय हेवन, युअर पर्सनल पॅराडाईज सिक्सर. आम्ही पडणार, आम्ही धडपडणार, परंतु आम्ही ठोकणार. आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतो आणि तेच इथे दाखवलंय. मागचा पाय वाकवला, स्लिप झाला, पडला, परंतु तरी देखील बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग बाय महेश नानगुडे. काय बॅटिंग केले, कमालीची फलंदाजी करत असताना झंझावती बॅटिंग. एक फटका आपण पाहिला फाईन लेगला. एक फटका आपण पाहू शकताय. सरळ चेंडूला पाठवलं डीप मिड विकेट मिडॉनच्या अगदी मधोमध. नेत्रदीपक ग्लोरियस शॉट बाय महेश नानगुडे. लढतोय महेश नानगुडे. बॅक टू बॅक 2 षटकार मारले. सुलतानचा खरपूस समाचार घेतलाय. एक डीप स्क्वेअर लेगला, एक समोर वाईडिश लॉंग ऑनला. चेंज ऑफ पेस. ऑन साइडला दिशा दिली आहे. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे घेऊन जाईल. अलगद, सहज. खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. हा लढतोय, हा लढवय्य आहे. क्रिकेट जर युद्ध आहे आणि त्या युद्धाचा शहेनशाह जर तुम्हाला बनायचं असेल तर तुम्हाला त्या लढाया जिंकाव्या लागतात. आणि सध्या तरी तो लढवय्या खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय महेश नानगुडे. मैदान में जो लढा वही असली खिलाडी है. मैदान में जो लढा वही असली खिलाडी है. हार जीत तो बस वक्त की सवारी है. या वेळेला धावा येतात. परत एक वेळेला 2 धावा घेऊन जाईल. इथे विजय पराभव फक्त वेळेची सवारी आहे आणि इथे सध्या तो खेळ रंगत असताना 2 धावा घेऊन गेल्या. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा झाल्या 46. 14 बॉल 19 धावा हे समीकरण. 14 चेंडू 19 रन.
उलटा स्विच हिट मारण्याचा प्रयत्न होता, यावेळेला बीट केलं विकेट किपरच्या हातात. स्लोअर वन कटरचा वापर, सुलतानचा डॉट बॉल. चांगलं व्हेरिएशन यावेळेला पाहायला मिळालं. सुलतान खानच्या बोटांतील जादू दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळाला. अगोदरच ग्रीप बदलली होती आणि त्यामुळे सहज शक्य झालं सुलतान खानला ओळखण्यासाठी. परंतु काय बॅटिंग केलं आतापर्यंत महेश नानगुडेने. तगडी इच्छाशक्ती, चिरेबंद आत्मविश्वास आणि बॅटिंग मधला आरपार प्रामाणिकपणा, जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. चांगला वळला बॉल बाहेर, बीट केलं बॅटरला. सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. 46 धावा झाल्यात. 46. 13 बॉलचा खेळ शिल्लक आणि 13 बॉलमध्ये 19 धावा करायच्यात. 19 फ्रॉम 13 हे समीकरण या मॅच मध्ये. वेगाने टाकला, हलक्या तरी ढकललाय, एक धाव तर घेऊन जाईल. शॉट एक्स्ट्रा कव्हरला, बॉल थांबवलाय. सिंगल स्ट्राईक ठेवेल महेश नानगुडे. ओव्हरची समाप्ती. 12 बॉल मध्ये 18 धावा हे समीकरण आहे या मॅच मध्ये. 12 चेंडू 18 धावा. 12 बॉल आणि 18 रन्स. महेश नानगुडेचा विचार केला तर 16 बॉलमध्ये 38 रनचे एक झंझावती आणि घणाघाती फलंदाजी पाहायला मिळते. चहूबाजूने खेळण्याची क्षमता बाळगणारा हा खेळाडू आपण पाहू शकाल. छोटा पॅक बडा धमाका, मूर्ती लहान कीर्ती महान, सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राणीमान, परंतु बॅटमधून त्याचे उच्च विचार पाहायला मिळत आहेत. समोरचा गोलंदाज चांगला आहे, परंतु माझी या वेळेला जरूर प्रतिभावंत खेळाडू म्हणून मी सुद्धा ओळखलं जातो. सिच्युएशन नुसार खेळण्याची कला या फलंदाजाच्या अंगी आहे. शैलीदार फलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. कोणत्या बॉलवर कसं खेळायचं, कोणत्या बॉलला कसं टार्गेट करायचं, कोणत्या बॉलला आउट ऑफ द पार्क खेळायचं, हे सगळं काही मात्र जाणत असताना पाहायला मिळतोय. अतिशय कॅल्क्युलेशन क्रिकेट आतापर्यंत खेळलं गेलंय. दोन्ही बॅटरच्या द्वारे आदित्य 11 47ला पोहोचतोय. आता इथून जर आपण पाहिलं तर 18 रनची आवश्यकता आहे. महेश नानगुडे ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. बॅटिंग केले, धमाकेदार आणि झन्नाटेदार बॅटिंग करत असताना प्रेक्षकांची मने जिंकतोय आणि स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी पाहायला मिळते आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. 6,500 प्रेक्षक मध्यरात्री 2:30 वाजता देखील जागून हा सामना पाहतात. त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता त्या प्रेक्षकांना किती प्रिय हा खेळ आहे, त्या प्रेक्षकांना किती प्रिय ही स्पर्धा आहे. त्यांना माहिती आहे यातून एक संघ सेमीफायनलला प्रवेश करेल. रात्रीचे 2:30 वाजलेत. अशा परिस्थितीमध्ये 6,500 प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मॅच ऑन आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक. 12 बॉलमध्ये 18. महेश नानगुडे एकटा लढलाय वाघ, परंतु समोर आता अंगद पाटील आहे. हा महत्वाचा गोलंदाज आहे टीमचा ट्रम्प कार्ड. पहिलाच बॉल फुल केलाय, हवेत आहे, फिल्डर येतोय. मी मगाशीच उल्लेख केला, हा महत्वाचा गोलंदाज आहे, ट्रम्प कार्ड आहे या टीमचा आणि ट्रम्प कार्डने विकेट घेतली आहे महेश नानगुडेची. फलंदाज बाद. सामना रंगतदार स्थितीमध्ये होईल का हीच उत्कंठा शिगेला पोहोचले. परंतु एक चांगल्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळतो. एलिव्हेशन थोडंसं कमी पाहायला मिळालं, डिस्टन्स क्लिअर होऊ शकला नाही. हा बॉल आपण पाहताय टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण घेणार होता. टॉस झाला, उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला. अगोदरच प्रॉपरली क्रिकेट खेळण्याचा महत्त्व जरूर जाणत होता आणि अशा प्रकारे आपण पाहतायत डीप मिड विकेटला एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी. क्रीजच्या आतमध्ये जाऊन पकडून टाकलेला ऑफ ब्रेक लेफ्टी बॅटरसाठी लेग कटर होता आणि त्याला खेचण्याचा प्रयत्न झाला. अंगद याच्यासाठी तर जाणला जातो. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची ती रात्र आठवा, तो सामना आठवा. 9 धावा डिफेंड करायचा होता. अंगदने कमाल केली, सामना जिंकला आणि एकच जल्लोष झाला. परंतु मैदानामध्ये आलाय प्रथमेश म्हात्रे. एका सामन्यामध्ये आज त्याने देखील अप्रतिम फलंदाजी केली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकलाय. पिट्टू या टोपण नावाने ओळखला जातो. फुंडे गावचा हा खेळाडू आहे प्रथमेश म्हात्रे. मागच्या हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये होता. SIPL गोवामध्ये देखील काय कामगिरी केली होती या खेळाडूने. साऊथ गोवा प्रीमियर लीगची स्पर्धा देखील गाजवली होती. त्याच्यामुळे चर्चेतलं नाव आहे प्रथमेश म्हात्रे. आता मात्र समीकरण बदललं. पहिल्या बॉलवर विकेट आली. 2 ओव्हरमध्ये 18 करायच्या होत्या. आता या मॅच मध्ये 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉलमध्ये 18 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश म्हात्रेला आपण पाहतायत. आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये, गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. प्रथमेश म्हात्रेला ज्या पद्धतीने अंगद पाटीलने कमबॅक केलंय, 4 षटकं वगळता आपण पाहू शकलात. या षटकामध्ये महत्वपूर्ण विकेट मिळाली. चांगला सेट पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. चांगला सेटअप आहे. लेफ्टी रिप्लेस केलंय. चांगला स्वीप शॉट डीप मध्ये फिल्डर ठेवलाय. या शॉट साठी गॅप मध्येच गेलेला नाहीये बॉल, स्ट्रेट त्याच्या हातात. एक धाव मिळते. तो फटका चांगला होता. चांगला स्वीप शॉट, 1 रन मिळेल. अगोदरच रेडी होते. या बॉलला असं खेळायचं आहे. हे शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतात प्रॉपरली जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता.
प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स येत असतो. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट आणि ते प्रथमेश म्हात्रेच्या बॅटमधून यावेळेला अतिशय चांगला क्लॉक स्वीपचा फटका पाहायला मिळाला. 1 रन मिळेल. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 बॉलमध्ये 17 धावा करायचे आहेत. मॅच ऑन. रात्री देखील कमालीचा सामना रंगतोय आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये असे सामने प्रेक्षकांना आवडतात, प्रचंड आवडतात. जे प्रेक्षक अजूनही इथे मैदानामध्ये उपस्थित आहेत त्यांच्यासाठी पैसा वसूल सामना रंगत असताना पुढचा बॉल अंगदचा. यावेळेला बॅटच्या आतमध्ये लागला काय पाहावं लागेल. मागे बॉल अडवण्याचा प्रयत्नही झाला, तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. एक चिकी सिंगल, वेगवान सिंगल इथे पाहायला मिळते. रात्री केलेली धावांची चोरी आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते, आकार घेते. धावा झाल्यात आतापर्यंत 49 रन. या मॅच मध्ये 65 करायच्या. 2 वाजून 27 मिनिटांनी धावांची केलेली ही चोरी आहे आणि या सिंगल नंतर 49 धावा झालेल्या आहेत. आता धावा करायच्या 16. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉलमध्ये 16 रन. हे समीकरण चांगला रंगला प्रमोद हा सामना. खूपच चांगल्या रंगतदार स्थितीमध्ये प्रेक्षकांना हेच हवं असतं. एक क्वालिटी ऑफ क्रिकेट. सामना अटीतडीचा व्हावा हेच अपेक्षा मात्र शिगेला पोचलेल्या असतात. पुढचा बॉल बोल तयार. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. वाईड बॉल इथे दिला गेलाय पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रन इथे मिळताना दिसेल आणि आता अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलेलं आहे टीम विके प्रतिष्ठानने. तर वाईट बॉलचा निर्णय आला होता ऑनफिल्ड अंपायरच्या माध्यमातून आणि त्याचमुळे अंपायरच्या डिसिजनला आता चॅलेंज करण्यात आलेला आहे. वाईट बॉलसाठी तो DRS वापरलेला आहे. KPC विक्रांत केने प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामना रंगतदार अवस्थेमध्ये मध्यरात्री सामना रंगतोय. या स्पर्धेमध्ये महत्वाची लढत आहे. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये जाणार आहे. या स्पर्धेमध्ये ते सेमीफायनलचं तिकीट तिसऱ्या रात्रीमध्ये कोणाला मिळेल. आलाय डिसिजन. वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्रा रन म्हणजेच काय तर तुम्ही रिव्ह्यू देखील गमावलाय. जो रिव्ह्यू तुमच्याकडे होता तो आता नाहीये. वाईड बॉलचा निर्णय आलेला आहे पंचांच्या माध्यमातून. राईट डिसिजन फ्रॉम अंपायर. टीव्ही अंपायरची देखील मदत घेण्यात आली. तो देखील बॉल आपण पाहतो की लेग स्टंपच्या बाहेर आहे आणि शेवटी पंचांनी तो निर्णय कळवला. अर्धशतक पूर्ण झाला. आता 15 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू 15 धावा. व्हाट अ मॅच. रोमहर्षक रोमांचक सामना तुमच्या समोर भेटीला. फुल टॉस यावेळेला. बेसबॉल हिट. डीप मध्ये फिल्डर आहे. फ्री होम डिलिव्हरी. आउट होईल फलंदाज. मी मगाशीच उल्लेख केला होता. हा जो खेळाडू आहे अंगद पाटील हा ट्रम्प कार्ड आहे या टीमचा. तुरुतचा एक्का आणि त्याच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. फलंदाज आउट होईल. सॉफ्ट डिसमिसल ह्या वेळेला प्रथमेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. गुडघ्यावर बॅलन्स करत जरूर खेळला गेला होता. हे आपण ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. ज्या पद्धतीने परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. उंची जास्तीत जास्त प्राप्त झाली आणि फिल्डर कोणतीही मिस्टेक करत नाहीयेत. एक ग्रेट कॅच आपण पाहू शकाल. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असावा लागतो क्रिकेटच्या खेळामध्ये. हे आपण सातत्याने जाणलंय. ज्या वेळेला कमी टोटल असते त्यावेळेला तुमचा फिल्डिंगचा स्टँडर्डपणा वाढताना पाहायला मिळतो आणि तेच आतापर्यंत 3 कॅचेस काय जबरदस्त झेल टिपले गेलेत. 50ला 4 धक्के बसलेत. आदित्य 11 टीम स्ट्रगल करताना झुंजताना पाहायला मिळते. इथून कमबॅक करतील का. कारण बॉल आहे तुमच्याकडे आतापर्यंत आपण पाहू शकतायत 8 बॉल आहेत. 8 बॉलमध्ये 15 रनची आवश्यकता आहे. KPC विक्रांत केने प्रतिष्ठानने खरोखरच कमबॅक केलेला आहे. गोलंदाज अंगद पाटीलने काय बॉलिंग केले. अचूक टप्प्यावर भेदक मारे आपल्याला पाहायला मिळतात आणि फलंदाज इंटरव्हिल विकेट मिळत असताना आदित्य 11 टीमच्या माध्यमातून विकेट आलेली आहे. 50 धावा, 4 फलंदाज बाद. महेश नानगुडेसाठी एक पारितोषिक आलेलं आहे पिकनिक ग्रुप कल्याणच्या वतीने आणि त्याचबरोबर शिवछत्रपती पुरस्कार विजेता राष्ट्रीय खेळाडू कबड्डीपटू गिरीश एर्नाक यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. ते सध्या स्टँड मध्ये या सामन्याचा आनंद घेत आहेत. संदीप पाटील कक्षामध्ये. प्रो कबड्डी लीग मध्ये देखील गिरीश एर्नाक खेळताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. राष्ट्रीय खेळाडू आहेत कबड्डीचे. आपले स्वागत. टीमची धावसंख्या 50, 4 फलंदाज बाद. अजूनही या मॅचची कहाणी अशी आहे. धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. 8 बॉल 15, 8 चेंडू 15 धावा हे समीकरण या मॅच मध्ये असेल. फ्लाय स्लिप, शॉर्ट फाईन लेग, गली पॉइंट 30 सर्कलच्या आतमध्ये. अंगद तयार. पुढचा बॉल कट केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. झेल टिपला जाईल. अंगदच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. या मॅचला कलाटणी दिली आहे अंगद पाटीलने. आणखीन एक धक्का आदित्य 11ला. ऑन दी टोस खेळला गेला होता. आपण पाहू शकताय जसा आला तसंच मात्र या वेळेला आकाशला परतावं लागतं. काय
फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतो. कृष्णा पवार पुढे सरसावले गेले होते, हातांची ओंजळ परफेक्ट आपण पाहत आहोत. 2:31 झालेत आणि काय आय कोऑर्डिनेशन ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. अतिशय चांगला जजमेंटने झेल टिपला गेला. हा झेल खूप महत्त्वाचे आहेत. कॅचेस विन द मॅचेस खूप महत्त्वपूर्ण सूत्र आहे आणि प्रत्येक जण आता स्वीकारत असताना पाहायला मिळतोय. या सामन्यामध्ये पलटवार झालेला आहे, ट्विस्ट निर्माण झालंय. सुपर बॉलिंग अंगद पाटील. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक, तो पलटवार अंगद पाटीलने केलाय. अतिशय छोट्या लोकसंख्येचं गाव आहे अंगद पाटीलचं इनामपुरी. तिथून हा खेळाडू बिलॉंग करतो आणि तिथून आल्यानंतर आपण पाहिले टेनिस बॉल क्रिकेटचं विश्व धनानून सोडलंय. म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला होता, तो रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना मला लगेच आठवतो, ज्या वेळेला अंगद पाटील मैदानामध्ये उतरतो. बॉल टाकला, पडला, धडपडला तरी देखील विकेट मिळाली आहे त्याच्या खात्यामध्ये. चांगला ऑफ ब्रेक, आतमध्ये आला होता बॉल आणि तिथून कट करण्याचा प्रयत्न, त्याच्यामध्ये अपयश आला. आकाश चिंदारी आला, प्रथमेश आलाय. तो एक्सपिरियन्स दाखवावा लागेल. 15 धावा अजूनही करायच्या आहेत. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडू 15 धावा. एकाएकी कहाणी बदलली आहे. 11 मध्ये 18 करायचे होते, 10 मध्ये 17 करायचे होते, 9 मध्ये 15 करायचे होते, 8 मध्ये 15 आणि आता 7 मध्ये 15. फुल टॉस, आता फुल टोल वसूल केला प्रथमेश पवार. नाना पवारचा पहिला वार अंगदच्या गोलंदाजीला केलंय गार. बॉल सीमा पार, हा येतोय षटकार. काही जबरदस्त फटका या वेळेला पाहायला मिळतो. फुलटॉस बॉल होता, हलकेसे शफल झाले होते आणि सरळ चेंडूला पाठवलं. महेंद्रसिंग धोनी स्टँडच्या वरून आपण पाहता, स्टँडच्या अगदी मधोमध पाहायला मिळतो. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी हा एक्सपिरियन्स आहे, अनुभवाचा खजिना आहे. षटकाराला संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 56 या धावसंख्येवर. 9 रनची गरज आहे. अंगद पाटीलचा हॅट्रिक बॉल होता आणि त्या बॉलवर पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक अतिशय एक्सलंट टायमिंग आपण पाहू शकलात प्रथमेश पवार नानाच्या बॅटमधून आणि दर्शवत असताना नाना टायगर अभी जिंदा आहे. व्हॉट अ शॉट. गिरीश एर्नाक यांना मी विनंती करतोय, आपण व्यासपीठावर या. एशियन गेम्स मध्ये देखील त्यांनी मेडल पटकावलेलं आहे भारतासाठी आणि त्याचबरोबर राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. प्रो कबड्डी लीग मध्ये देखील त्यांचा खेळ मी जवळून पाहिला. 2019 मध्ये तर मी त्यांच्यासाठी कॉमेंट्री देखील केलेली आहे स्टार स्पोर्ट्ससाठी. आणि मी विनंती करेन गिरीश एर्नाकला, आपण या व्यासपीठावर. कल्याणचा सुपुत्र आहे आपला आणि खऱ्या अर्थाने कबड्डी या खेळाला एक वेगळं स्वरूप, एक वेगळी ओळख गिरीश एर्नाकच्या खेळाने देखील मिळालेली आहे. त्याचा आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये. आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावर या. छत्रपती पुरस्कार विजेता आहे याचा देखील मी मगाशीच उल्लेख केलाय. हो, नक्कीच तो पुरस्कार मिळवणं ही देखील एक मोठी गोष्ट आहे क्रीडा क्षेत्रामध्ये. आणि आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नाऊ बॅक टू क्रिकेट. 6 बॉलमध्ये 9 धावा करायच्या आहेत आणि या मॅच मध्ये सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे. त्याचं कारण आहे, खुल्या गटामध्ये हा नियमच आहे, सुपर ओव्हर. ग्रामीण गटामध्ये पहिले विकेट, मग टॉस, परंतु खुल्या गटामध्ये सुपर ओव्हर आहे. बोल तयार. पहिला बॉल प्रसन्ना, पहिलाच बॉल, आक्रमण, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर, 1 रन कंप्लीट. एकाच धावेवर समाधान. आता शिल्लक आहेत बॉल 5 बॉलमध्ये धावा करायच्यात 8. व्हॉट अ मॅच. रात्री हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये चाललाय. प्रमोद, पैसा वसूल मॅच यावेळेला आपण पाहत आहेत. अजून पर्यंत जे प्रेक्षक वर्ग आहे ते म्हणत असतील की मी थांबलो तर नक्कीच मॅच चांगली पाहायला मिळाली, म्हणजेच पैसा वसूल मॅच आहे. 5 बॉलमध्ये 8 रनची आवश्यकता. खूप चांगला ड्राईव्ह खेळला गेला होता. मयूर वाघमारे पुढे सरसावले, कोणती मिस्टेक केली नाही. 1 रन मिळेल. 57 ला 5. दोन्ही संघ मालक चेअरवर बसले होते. दोन्ही संघ मालक आता उभे झालेले आहेत, कारण ही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. हे पहा दृश्य सध्या तुमच्या स्क्रीनवर, कारण हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये चाललाय. काशीनाथ काना पाटील तिथे उपस्थित आहेत, त्याचबरोबर प्रथमेश पाटील जे संघ मालक आहेत विके प्रतिष्ठानचे. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना या क्रीडा नगरीमध्ये रंगत असताना बॉल हवेत आहे, भरपूर उंच गेलाय, 2 फिल्डर धावतायत. कॅच इटचा कॉल, कॅच ड्रॉप, परंतु प्रथमेशने इथे 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. तो एकाच बाजूला येऊन थांबला होता, परंतु नंतर तो धावला आणि शेवटी त्या 2 धावा कंप्लीट झाल्यात. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ आणि कृष्णा पवारने हा झेल सोडलाय, त्याच्यामुळे परत एक वेळा ट्विस्ट आला या मॅच मध्ये. या अगोदरचा झेल आपण पाहिलात, अप्रतिम आपण पाहू शकलात आणि त्यानंतरचं हे कॉन्सन्ट्रेशन थोडंसं लॅप्स होत असताना पाहायला मिळतं. दबाव आणि आता फक्त दबावच आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या 59. आता बॉल आहेत 4 आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या आदित्य 11 टीमला 6. महत्वाचा खेळाडू आहे प्रथमेश पवार. एक षटकार त्याने मारलाय, पहिला वार केलाय.
यावेळेला बॉल हवेत आहे, फोर्स करण्याचा प्रयत्न होता, परत एक वेळा नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. 3 फिल्डरच्या बरोबर मध्ये एक धाव घेऊन जाईल. आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 5. 3 चेंडू 5 धावा. 3 बॉल मध्ये एक चौकार आला तर सामना सुपर ओव्हर मध्ये जाईल. सेमी फायनलची ही लढत आता खऱ्या अर्थाने रंगतदार होईल, कारण क्वार्टर फायनलची ही लढत आहे. सेमी फायनल मध्ये जाण्यासाठी, प्रवेश करण्यासाठी हा महत्वपूर्ण सामना आहे आणि त्याच्यामुळे ते जिंकणं गरजेचं आहे. हरण जंगलात राहतात अशी ही लढत तुमच्या समोर. येणारे बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये अजूनही 3 आणि 3 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 5. 3 बॉल 5 रन. प्रसन्न दुंद्रे गावचा खेळाडू, एक फ्लाय स्लिप, शॉर्ट फाईन लेग, 30 सर्कलच्या आतमध्ये. फलंदाज तयार मैदानामध्ये. प्रशांत घरत उडवलाय बॉल, हवेत आहे, मयूर धावतोय, एक टप्पा घेत बॉल अडवण्याचा प्रयत्न. ओ हो, काय फिल्डिंग केली आहे. टाळ्या वाजवतायत प्रेक्षक. हे दर्दी प्रेक्षक आहेत, त्यांना माहिती आहे. ओ हो, त्याचबरोबर टाळ्या वाजवतायत संघ मालक देखील. प्रथमेशने तर टाळ्या वाजवलेत, परंतु काशीनाथ कान्हा पाटील यांनी देखील टाळ्या वाजवल्यात. जरी माझ्या विरोधात खेळणारा संघ असेल, परंतु फिल्डिंग चांगली केली ना, मग माझं कर्तव्य बनतंय. हे एका खेळाडूकडूनच येतं. काशीनाथ कान्हा पाटील एक चांगले खेळाडू होते. कित्येक वेळेला मी त्यांना पंचांची भूमिका पार पाडताना पाहिलेले आहेत. चांगले उद्योजक आहेत आणि खऱ्या अर्थाने या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान आहे. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. मॅच बदलली आहे. समीकरण आहे 2 बॉल मध्ये 3 धावा. सामना बरोबरीत सुटला, टाय झाला तर सुपर ओव्हर खेळली जाईल. 2 चेंडू 3 रन. प्रशांत घरत, सामना आवडला असेल, मैदानात असलेले प्रेक्षक टाळ्या होणं गरजेचं आहे. पैसा वसूल मॅच तुमच्या समोर रंगत असताना व्हाट अ मॅच. ओहो, काय सामना रंगलाय. प्रेक्षकांचं मनोरंजन, पैसा वसूल मॅच. लास्ट मॅच आजच्या रात्रीतली. 2:38 झालेत आणि हा क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा महासंग्राम, साहसाचा महासंग्राम, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक तुमच्या समोर रंगत असताना. काय जबरदस्त. कोणत्या संघाला 1 वर्षाची वाट पाहावी लागणार आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये. ज्या पद्धतीने आपण पाहताय 365 दिवस, 52 आठवडे, 8,760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद, म्हणजेच 1 वर्ष पूर्ण होतं आणि आपल्याला थांग पत्ता सुद्धा लागत नाही. वॉट मॅच, पैसा वसूल मॅच. रात्री 2:39 8,000 प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. हा सामन्याचा आनंद घेत आहेत युट्यूबवर 70-70 स्पोर्ट्स या चॅनलवर. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. 62 धावा झाल्या. 3 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल मध्ये 3. प्रशांत घरत, अर्नाळ्याचा हा खेळाडू, या महत्वाच्या धावा करू शकेल का. प्रथमेश पवारने तो षटकार मारून कुठेतरी सामन्यामध्ये जान आणली आणि हा सामना चांगला रंगला, कमालीचा रंगला. पुढचा बॉल, पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॉल फ्लाय स्लिप मध्ये हवेत आहे, टर्न होतोय, एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव धोक्याची आहे का, आणि ती पूर्ण केली. ओहो, रनिंग बिटवीन द विकेट. लाजवाब, लाजवाब. सामना आतापर्यंत बरोबरीत आहे. दोन्ही टीमच्या धावा समान आहेत. आता मात्र एका धावेची आवश्यकता. स्कोर इज लेवल. ओहो, काय सामना रंगलाय. व्हॉट अ मॅच. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरी सेमी फायनल मध्ये प्रवेश करायचा आहे. रात्रीचे वाजलेले 2:39. मैदानामध्ये असलेले प्रेक्षक, त्यांचा पैसा वसूल. दोन्ही संघ मालक उभे आहेत. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय विनोदजी रतन पाटील हे उभे झालेले आहेत. तिथे राजेश पाटील आहेत. सगळेजण उभे आहेत आणि हा सामना आवडला असेल तर आता सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. अतिशय चांगली अटीतटीची लढत, त्यामध्ये आपण पाहतायत रोमहर्षक सामना. प्रेक्षकांना हेच हवं असतं. प्रत्येक जण खुश होईल या स्पर्धेच्या माध्यमातून. ही क्वालिटी आहे या स्पर्धेची. आतापर्यंत प्रशांत घरत, हृदयाची स्पंदने वाढलेली आहेत प्रत्येकाची. 2 आमचे ओनर ह्या वेळेला पाहायला मिळत आहेत, ते सुद्धा एन्जॉय करतात या मॅचला. कडक मॅच. असा सामना होणे नाहीये, असा सामना होणे नाहीये. पैसा वसूल मॅच, कडक मॅच. मध्यरात्री जे प्रेक्षक झोपले असतील ते उद्या विचार करतील की आपण काय गमावलं. जे प्रेक्षक आताही जागे आहेत ते नक्की विचार करतील, हो आपण खूप काही कमावलं या टेनिस बॉलच्या मॅच पासून, या स्पर्धेपासून. कारण शेवटचा 1 बॉल, एका बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. दोन्ही टीमचे संघ मालक, त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात काशीनाथ कान्हा पाटील, दुसऱ्या बाजूला संघ मालक म्हणून प्रथमेश पाटील. व्हॉट अ मॅच. सामना उत्कंठावर्धक.
ती उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. शेवटचा एक बॉल, एक धाव डिफेंड करायची आहे. एक धाव काढली, विजयाचा जल्लोष आदित्य 11 करेल. एक धाव जर नाही झाली तर सुपर ओव्हर होईल, कारण दोन्ही टीमची धावा आणि दोन्ही टीमच्या धावा या समान आहेत. स्कोर इज लेवल. एक बॉल, एक रन शेजारी वाढलेले आहेत. सिली मिड ऑफ 30 सर्कलच्या आतमध्ये एक फिल्डर जो होता शॉर्ट कव्हरचा तो अजून पुढे बोलवलाय आणि आता शेवटचा बॉल टाकण्याची तयारी. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आतमध्ये घेतलाय. बाउंड्रीला कोणीच नाहीये. डीप मध्ये फक्त एक्स्ट्रा कव्हर आहे. मयूर तिथे थांबलाय. बाकी सगळेच्या सगळे खेळाडू जवळ बोलवलेले आहेत. बॅटचे आणि बॅटरचे शेजारी आता वाढलेले आहेत. टाळ्या झाल्या पाहिजे मॅचसाठी. शेवटचा एक बॉल, एक रन. शेवटच्या एका बॉलवर डिफेन्स चांगला, रनआउटची संधी आहे. पाहूया पंच काय सांगतायत. अंपायरने टीव्ही अंपायरची मदत घेतली आहे. आय थिंक जर इथे बॅटर रनआउट झाला तर रात्री 2:45 सुपर ओव्हर होईल, असं हे समीकरण आलंय. पैसा वसूल मॅच. जर इथे बॅटर रनआउट झाला तर सुपर ओव्हरची तयारी केली जाईल. स्कोर इज लेवल असं समीकरण. ती एक जर धाव पूर्ण झाली आदित्य 11 संघ सेमी फायनल मध्ये असेल. याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता ती एक धाव 11 लाखाची झाली आहे. या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 11 लाख रुपये. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेडियम मध्ये गेल्यानंतर तिकीट खरेदी केल्यानंतर सुद्धा मात्र अशा प्रकारच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत. परंतु इथे आपण पाहतायत स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक विनोददादा पाटील यांना आपण पाहतायत. हृदयाची स्पंदने वाढवणारा हा सामना आपण पाहतायत. जबरदस्त आपण पाहू शकाल. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. पाहायचे तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. टेक्नॉलॉजी आहेत. 15-16 कॅमेरे आपण पाहू शकतायत. कल्याण डोंबिवलीचं परिपूर्ण जे आपण पाहू शकतायत. क्रिकेट पुढे जावं त्यासाठी विनोददादा पाटील यांचं नेहमीच एक प्रामाणिक प्रयत्न पाहायला मिळतो आणि ते आमच्या ऑन स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. ती स्माइल त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली. असे सामने त्यांना नेहमीच आवडलेत, आवडतात आणि आवडत राहतील, कारण प्रेक्षकांना काय पाहिजे असतं हेच पाहिजे असतं. आणि विनोदजी रतन पाटील साहेब क्रिकेटसाठी नेहमीच पुढे आलेले आहेत. चांगल्या क्रिकेटसाठी पुढे आलेले आहेत, शिस्तीसाठी पुढे आलेले आहेत. आणि ती चर्चा आता होते. तिथे राजेश पाटील देखील उपस्थित आहेत. मॅच काय कमाल रंगली आहे. शेवटचा एक बॉल होता. एका धावेची आवश्यकता होती. बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउट झालाय का याच्यासाठी प्रश्न विचारण्यात आलाय. आता त्या PCR रूम मध्ये, प्रोडक्शन कंट्रोल रूम मध्ये सगळेजण गेलेले आहेत. तिथे सर्व टीव्ही अंपायर तयार आहेत आणि सगळ्यांच्या नजरा आता खेळलेल्या आहेत त्या मेगा स्क्रीनकडे. मेगा स्क्रीनवर निर्णय काय येईल याच्याकडे. आणि जर तो निर्णय आउट आला तर मात्र 2:45 वाजता सुपर ओव्हर होईल. तिथे नॉट आउट आला तर सामना जिंकेल आणि त्या 11 लाख रुपयाच्या रेसमध्ये सेमीफायनल मध्ये संघ आदित्य 11 दाखल होईल. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. डिसिजन पेंडिंग आहे. हृदयाची धडधड वाढते. उत्कंठा शिगेला पोहोचलेले आहेत. पाहूया शेवटी डिसिजन काय येतोय. ती चर्चा सुरू आहे. विनोदजी रतन पाटील देखील सांगतायत. प्रथमेश यांच्याशी ती चर्चा होते. आखो आखो में इशारा, स्माइल त्यांच्या चेहऱ्यावर आहे. पाहूया शेवटी डिसिजन काय येतोय. तो देखील दाखवला जाईल मेगा स्क्रीनवर. असं नाहीये अन्याय कोणावरच होणार नाही. पारदर्शकता ही स्पर्धेची ओळख आहे आणि थोड्याच वेळात दूध का दूध और पाणी का पाणी. सर्वजण मात्र डिसिजन पेंडिंग आहे आणि त्या डिसिजनची वाट पाहत असताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकाने एन्जॉय केलंय. जबरदस्त आपण पाहू शकतायत. हीच ओळख आहे या स्पर्धेची. सातत्याने पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे दिग्गज कलाकार या स्पर्धेला का येतात, आपला परफॉर्मन्स का दाखवतात, आपली क्वालिटी का दाखवतात, कारण या स्पर्धेची एक वेगळीच ओळख आपल्याला पाहायला मिळते. न भूतो न भविष्यती याची देही याची डोळा. आपण पाहतायत स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा देदीप्यमान टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा. तुम्हा सर्वांना आवडणारी टेनिस बॉल क्रिकेटची लोकप्रिय स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं. हृदयाची स्पंदने वाढलेली आहेत. एक रन कंप्लीट होईल की ते विकेट मिळेल याची चर्चा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते प्रेक्षक गॅलरीमध्ये, आमच्या मुख्य व्यासपीठावर आणि ऑन स्क्रीनवर आपण पाहतायत विनोददादा पाटील यांना आपण पाहू शकाल. 2:45 वाजलेत. क्रिकेटवरचं खरं निस्सीम प्रेम का असतं हे आतापर्यंत दर्शवून दाखवून दिलं गेलंय. जबरदस्त सामना अप्रतिम आपण पाहू शकाल. अटीतटीच्या लढतीमध्ये
अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजन नियोजन आणि त्यामध्ये अशा प्रकारची तुम्हाला स्वादिष्ट मेजवानी मिळेल आणि ते फक्त इथे आणि इथेच फक्त पाहायला मिळेल त्या पद्धतीने आपण पाहू शकतायत. खेळपट्टीने सुद्धा खूप चांगले रंग बदलले. कधी फलंदाजांच्या प्रेमात पडली, कधी गोलंदाजांच्या प्रेमात पडताना पाहायला मिळाली. असं वाटलं इझिली धावा होतील, परंतु हे क्रिकेट आहे आणि क्रिकेट हा अद्भुत खेळ आहे. त्याचमुळे मात्र लोकप्रियता प्रचंड मिळाली पूर्ण जगभरामध्ये. क्रुशल मोमेंट आहे आणि त्यामुळे थोडासा वेळ घेतला गेलाय. हे आपण सर्व दृश्य आपण पाहू शकतायत. एका डिसिजनची वाट आपण पाहतायत. टेक्नॉलॉजी आहे, कॅमेरामॅनने चांगलं कॅमेरा वर्क केले गेले आणि ते स्पष्ट परिपूर्णता आपल्याला ऑन स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे अगदी थोड्याच वेळामध्ये. डिसिजन पेंडिंग. हृदयाची स्पंदने अजूनपर्यंत वाढलेली आहेत. 21व्या पर्वामध्ये सुपर ओव्हर होईल का याकडे लक्ष असणार आहे. एका साईडला आदित्य 11 टीम आपल्याला पाहायला मिळते, तर एका साईडला आपण पाहत आहेत KPC विक्रांत केने प्रतिष्ठान. या दोन टीममध्ये अतिशय संघर्ष आणि फक्त संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. डिसिजन पेंडिंग आहे कारण क्रुशल सामना होता आणि ऑन फील्ड अंपायरने ज्या वेळेला जो बॅटर क्रीजमध्ये धावत होता त्यावेळेला सांगितलं की आपण डायरेक्ट टीव्ही अंपायरची मदत घेऊया. त्यांनी कोणताच इशारा केला नव्हता, त्याच्यामुळे त्यांच्याही मनामध्ये एक ती शंका होती एक्झॅक्ट बॉल हातात आहे का, आणि हातात असेल तर त्याने स्टंपला लावलाय का, आणि स्टंपला लावला असेल तर बॅटर कुठे आहे. या सगळ्या गोष्टी तपासल्या जातील आणि त्याचमुळे ती चर्चा सध्या त्या प्रोडक्शन कंट्रोल रूम मध्ये होते. ती चर्चा, त्या चर्चेला उधाण आलंय आणि आता शेवटी तो निर्णय येईल. चर्चा सुरू झाली आहे. पाहूया आता एक्झॅक्ट काय घडलंय. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. चर्चेला उधाण आलंय. तर पाहूया काय घडतंय शेवटी आणि डिसिजन काय येतोय त्या प्रोडक्शन कंट्रोल रूम मधून. कारण महत्वाचा निर्णय, याच्यासाठी वेळ घेतला जाईल कारण प्रत्येक टीमचं भविष्य इथे पणाला लागलंय. सेमीफायनल मध्ये जायचं असेल, 11 लाख रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे पहिल्या क्रमांकाचं. त्याच्यामुळे डिसिजनसाठी थोडासा वेळ घेतला जाईल, याच्यामध्ये शंकाच नाहीये. सगळ्या गोष्टी, सगळ्या अँगल तपासले जातील. किती वेळामध्ये तो बॅटर पोहोचलाय, बॉल हातात होता का, हातात असताना त्याने स्टंपला लावला त्यावेळेला बॅटरची बॅट कुठे होती, या सगळ्या गोष्टी तपासणं गरजेचं आहे. आणि त्याच नंतर तो डिसिजन सर्वानुमते तुमच्या समोर घेऊन येतील आमचे सर्व अंपायर. त्याच्यामुळे ती चर्चा सध्या प्रोडक्शन कंट्रोल रूम मध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा आपण पाहतायत उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. त्या निर्णयाची वाट आपण सर्वजण पाहतायत. क्रिकेटचा खेळच असा आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. हुकला तो संपला आणि ज्या पद्धतीने प्रशांत घरतने धाव घेतली होती तिथे बॅट स्लाइड झाले की नाही, परफेक्ट कलेक्शन होऊन स्टंप्सला चेंडू आदळलाय की नाही, या सर्व काही गोष्टी बारीक सारीक आपण पाहणार आहोत. आणि या स्पर्धेची वेगळीच क्वालिटी आहे. आपण सातत्याने पाहिलं टॉप क्लास स्पर्धा. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक पर्व 21वे आणि 21व्या पर्वामध्ये आपण सुपर ओव्हरची प्रत्येकजण अपेक्षा जरूर करतायत आणि त्यासाठी वेळ घेतला गेलाय. काही जण आपण पाहतायत मोबाईलवर पाहतायत की पोहोचलेत की नाही, त्यांना रिझल्ट माहिती असेल, परंतु पंच हे निर्णय आतापर्यंत देतीलच यात मात्र शंका नाहीये. जबरदस्त सामना शेवटच्या बॉल पर्यंत रंगत आपल्याला पाहायला मिळाली. पण क्रिकेटच्या खेळामध्ये एक एक बॉल धडकी देणारा आपल्याला पाहायला मिळालं. अजूनपर्यंत चर्चा आणि फक्त चर्चा होत असताना पाहायला मिळते. सुंदर क्रिकेट, अतिशय नेत्रदीपक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेच्या माध्यमातून घड्याळात 2:50 झालेत, परंतु डोळ्यात तेल ओतून कार्यरत होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे गुणलेखक चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या कलमांचा वापर करत असताना अशोकजी पाटील आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. कौतुक करावं असं वाटेल कारण गुणलेखक हा समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून ओळखला जातो आणि ॲक्युरेसी माहिती त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. अजूनपर्यंत डिसिजन पेंडिंग. अजून सुद्धा आपण पाहतायत द्वारकानाथ संजगिरी या प्रेक्षक गॅलरीमध्ये सुद्धा आपण पाहू शकताय. संदीप पाटील स्टँडमध्ये आपण पाहू शकाल प्रेक्षक वर्ग
अजय जडेजा या स्टँडमध्ये सुद्धा आपण पाहू शकतायत. महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर या स्टँडमध्ये काही प्रेक्षक वर्ग पाहायला मिळत आहेत. संपूर्ण काही प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद ऑनलाईन घेत असताना पाहायला मिळत आहे 70-70 स्पोर्ट्स लाईव्हच्या या थेट चॅनेलवर. आतापर्यंत डिसिजन पेंडिंग खूपच क्लोज आहे आणि त्यामुळे हा वेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाल दाते सर, पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने जर एक रन कंप्लीट झाली तर इथे सुपर ओव्हर पाहायला मिळणार नाही आणि इथे जर विकेट मिळाली तर सुपर ओव्हर पुन्हा एकदा पर्वणी पाहायला मिळेल. सगळ्यांच्या नजरा त्या प्रोडक्शन कंट्रोल रूमच्या गेटवर खेळलेल्या आहेत. सगळ्यांच्या नजरा त्या मेगा स्क्रीनवर खेळलेल्या आहेत. एक्झॅक्ट तिथून कोण बाहेर येईल आणि कोण सांगेल काय डिसिजन आहे, आउट आहे, नॉट आउट आहे, त्याच्याविषयी ती चर्चा सुरू झाली आहे. बॅटर पोहोचलाय, नाही पोहोचला, बॉल हातात होता, किती वेळ घेतला, कधी लावला, बॉल हाताने लावलाय का, बॉल हातात असताना लागलाय का, या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टींची शहानिशा केली जाईल. वेगवेगळे अँगल तपासले जातील, साईड अँगल तपासला जाईल, फ्रंट अँगल तपासला जाईल, बॅटर कुठे धावत होता, किती वेगाने तो पोहोचलाय, बॅट ड्रॅग केली का, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील आणि त्यानंतर हा डिसिजन येईल. त्याच्यामुळे थोडासा वेळ लागेल, कारण या स्पर्धेमध्ये ती पारदर्शकता टिकून ठेवली आहे, कोणावरच अन्याय होणार नाही. त्याचमुळे हा महत्त्वपूर्ण सामना आहे. माहिती आहे सगळ्यांना सेमीफायनलचं तिकीट मिळेल, एका टीमला एक संघ स्पर्धेच्या बाहेर जाईल, त्याच्यामुळे तो अन्याय होऊ नये म्हणून थोडासा वेळ घेतला जाईल आणि थोड्याच वेळात तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्या प्रोडक्शन कंट्रोल रूमचा असेल. क्लोज डिसिजन आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यासाठी हा वेळ घेतला गेलाय. अतिशय चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा आपण पाहू शकाल. आज 10व्या दिवसामध्ये डे अँड नाईटचा फॉर्मॅट प्रथमतः आपण पाहू शकलात. साहसाचा महासंग्राम टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील अतिशय लोकप्रियता स्पर्धा म्हणून ओळखली जाते. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक 2025 21वे वर्ष आणि 21व्या वर्षामध्ये गौरवशाली परंपरा जपलेली आहे. मला मागच्या वर्षीची देखील आठवण झाली आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये उस्मानचा थ्रो तुम्हाला आठवत असेल. उस्मानने देखील असाच थ्रो केला होता आणि त्यानंतर श्लोक आर्या खाडी संघ जिंकला होता. त्यात तो सामना देखील आठवला या स्पर्धेच्या माध्यमातून. काहीसं असंच दृश्य होतं आणि तिथून ती सामन्याला कलाटणी प्राप्त झाली आणि आता या मॅचमध्ये या मॅचचा रिझल्ट येणं बाकी आहे. एक्झॅक्ट ती धाव पूर्ण झाली का याच्याविषयी ती चर्चा अजूनही सुरू आहे. सगळे प्रेक्षक जे बसले होते स्टँडमध्ये सगळेच्या सगळे उभे झालेले आहेत. संदीप पाटील कक्ष, द्वारकानाथ संस्गिरी कक्ष, अजय जडेजा कक्ष, तेंडुलकर, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर कक्ष, महेंद्रसिंग धोनी कक्ष, सगळ्या कक्षामधले प्रेक्षक उभे आहेत. ते पाहत आहेत एक्झॅक्ट डिसिजन काय येईल. अजूनपर्यंत प्रेक्षक वर्ग डोळ्यात तेल ओतून कार्यरत आहेत. या मॅचचा आनंद घेत आहेत. गड्यात जवळजवळ 3 वाजण्याच्या सुमारास 2:54 झालेत तरी सुद्धा सर्वांचे लक्ष या स्पर्धेकडे लागलेत आणि या महत्त्वपूर्ण लढतीकडे लागलेले आहेत. क्लोज डिसिजन असल्यामुळे मात्र कोणत्याही संघावर अन्याय होणार नाही याची दखल घेतली जाते संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून. चला स्क्रीनकडे बघा, येईल डिसिजन थोड्या वेळात. स्क्रीनकडे लगेच सगळ्यांच्या नजरा गेलेल्या आहेत. थोड्याच वेळात तो डिसिजन येतोय. चर्चा अजूनही सुरू आहे. महत्वाचा निर्णय आहे, त्याच्यामुळे ती चर्चा संपूर्ण टीम मॅनेजमेंट कमिटी अंपायर्स एकमेकांशी बोलतायत, वेगवेगळे अँगल तपासले जात आहेत. कारण महत्वाचा निर्णय आहे, कोणावरच अन्याय होणार नाही याच्यासाठी तो प्रामाणिक प्रयत्न आहे. थोड्याच वेळात तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. एक्झॅक्ट तो बॅटर पोहोचलाय का, बॉल हातात होता का, हात लागलेत का स्टंपला, बेल्स कधी पडलेले आहेत, तोपर्यंत बॅट ग्राउंडिंग झाली आहे का, आणि झाली असेल तर तो बॅट्समन सेफ आहे का, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख तिथे केला जातो आणि त्यानंतर तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. जबरदस्त सामना आणि त्यामध्ये ही पर्वणीच आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने फेकी केली, प्रशांत करत पोचले होते का याची संपूर्ण शहानिशा आपण करीत आहोत. सर्वांचं लक्ष स्क्रीनकडे लागलेलं आहे. कशा पद्धतीने डिसिजन येईल धगधग वाढताना आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक खेळाडूच्या समर्थकांची आणि दोन्ही संघाचे समर्थक आपल्याला पाहायला मिळत आहेत. फार मोठ्या प्रमाणात आलेत म्हणूनच या स्पर्धेची एक वेगळीच क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर लोकप्रिय स्पर्धा म्हणून प्रत्येक प्रेक्षकाने या स्पर्धेला उंचीवर का घेतले, डोक्यावर का घेतले, बारीक सारीक गोष्टी अद्ययावत केल्या जातात. चांगली खेळपट्टी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. अनंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली
आणि खास करून संदीप पुटाणे आणि आकाश भोईर यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. स्पेशली आकाश भोईर यांचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करेन या स्पर्धेच्या माध्यमातून. विनोददा पाटील यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई, ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहतायत आणि सर्वांचं लक्ष फक्त आणि फक्त स्क्रीनकडे लागलेलं आहे. अगदी थोड्याच वेळात तो डिसिजन आपल्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला KPC विक्रांत केनी प्रतिष्ठान, तर एका साईडला आदित्य 11. या दोन टीमच्या माध्यमातून दोन्ही संघाचे जे आपल्याला पाहायला मिळतात पॅकर्स आहेत ते सुद्धा चर्चा करत असताना पाहायला मिळतात. प्रथमेशजी पाटील, काशीनाथदादा पाटील आपण पाहू शकाल. दोन्ही ओनर अप्रतिम पाहायला मिळतात. कॉपरेट करणारं असं व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल. 70-70 स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत, अगदी 3 वाजण्याच्या सुमारास 2:56 झालेत तरी सुद्धा भरपूर प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला जॉईन झालेत आणि अजून एक उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. मॅच रंगली होती. शेवटच्या बॉल पर्यंत आपण पाहिलं तर 8,802 धावा या स्पर्धेच्या माध्यमातून 10 दिवसात आपल्याला पाहायला मिळालेत. एक कॅल्क्युलेशन अशोकजी पाटील यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत दर्शवलं जातोय. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी ऑफ स्टँडर्ड क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. महत्वाचा सामना आहे. ती चर्चा अजूनही त्या प्रोडक्शन कंट्रोल रूम मध्ये आहे. निर्णय अगदी योग्य येईल, थोड्याच वेळात येईल. शेवटचा बॉल, एका धावेबरोबर विजय देखील निश्चित होणार होता. अशा परिस्थितीमध्ये बॉल हातात गेला, रनआउट चेक केला जातोय. आणि डिसिजन तो प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे. संपूर्ण कमिटी मेंबर्स त्याचबरोबर ते अंपायर त्यांच्याविषयी तिथे वेगवेगळ्या अँगलची तपासणी केली जाते, चर्चा होते आहे. मी जसं की मगाशी देखील उल्लेख केला, बॅटरने बॉल खेळल्यानंतर किती वेळ घेतला, त्या खेळपट्टीवर धावत असताना बॅट ड्रॅग केली का, थ्रो किती वेळात आला, त्यावेळेला बॉल हातात होता का, आणि हातात असेल तर स्टंप त्यांनी ज्यावेळेला विखुरले त्यावेळेला बॉल त्याच्या हातात असताना तो स्टंपला लागलाय का, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. आणि तोपर्यंत बॅटर क्रीजमध्ये पोचलाय का याच्याविषयी ती चर्चा आहे. दोन्ही अंपायर तिथे आता ती चर्चा होईल. आणि नक्कीच क्लोज डिसिजन आहे, त्याच्यामुळे ती चर्चा अजूनही सुरू आहे. कधी कधी याच गोष्टी होतात, 17-18 कॅमेरेज असतात तरी देखील सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि त्याच्याविषयी ती चर्चा होत असते. कोणावरच अन्याय करायचा नसतो, त्याच्यामुळे तो डिसिजन पेंडिंग ठेवण्यात आलेला आहे. ती चर्चा होतीये. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे किती वेळामध्ये तो बॅटर ग्राउंडिंग बॅट केली आहे का, तो पोचलाय का. ऑनफिल्ड अंपायरने त्याच वेळेला लगेच डिसिजन घेतला की आपण टीव्ही अंपायरकडे जाऊया, कारण ती जोखीम असते या महत्वाच्या मॅचेसमध्ये आणि त्याच्यामुळे ती चर्चा अजून रंगते. असा सामना होणे नाहीये, खरोखर पैसा वसूल सामना, चांगला रंगला सामना. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच गेली आणि शेवटी तर रनआउटसाठी तो डिसिजन पेंडिंग राहिला. शेवटचा बॉल हलक्या हाताने ढकलला आणि तिथे धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल हातामध्ये खेळल्यानंतर ती धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि शेवटी तो डिसिजन पेंडिंग ठेवण्यात आलाय. बॅटर रनआउट आहे की नाही याच्याविषयी ती चर्चा अजूनही सुरू आहे. चर्चा आणि फक्त चर्चा आपल्याला पाहायला मिळते. डिसिजन पेंडिंग आहे अजूनपर्यंत. आपण पाहतायत हृदयाचे ठोके वाढताना आपण पाहू शकाल दोन्ही संघाच्या खेळाडूंचे. हीच खरी मजा आहे या स्पर्धेची. मनोरंजनाची भरीव कॅप्सूल सुद्धा आपण पाहू शकतायत. ज्या पद्धतीने आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळते, एंटरटेनमेंट पाहायला मिळतं, पैसा वसूल मॅचेस पाहायला मिळत आहेत, काहीतरी नाविन्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारा असं आयोजन नियोजन हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतंय. चर्चांना उधाण आणि शेवटी आता थोड्याच वेळात तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. सर्व अंपायर्स निर्णय आलेला आहे नॉट आउटचा.
नॉट आउटचा निर्णय आलेला आहे, त्याच्यामुळे हा सामना इथे फिनिश होईल आणि हा सामना इथे जिंकला जाईल आदित्य 11 या टीमच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले, बॉल हातात होता पहिला प्रयत्न आणि ज्या वेळेला बॉल लावला त्यावेळेला ती बॅट ड्रॅग झाली आहे, म्हणूनच अंपायरने तो डिसिजन प्रलंबित ठेवला होता. त्याच्यासाठी एवढा वेळ घेण्यात आला. पहा परत एक वेळा ऍक्शन रिप्ले, कमी स्लो मोशन मध्ये एक्झॅक्ट. पाहता इथे मात्र स्पष्ट निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. तो एका हातामध्ये बॉल ठेवला, तिथून तो हात वाकवत असताना तो एकाच प्रयत्नात तिथून समोरून लावला असता तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. आणि ज्या वेळेला तो स्टंपला बॉल लावला त्यावेळेला ती बॅट ड्रॅग झाली आणि शेवटी आदित्य 11ने हा सामना शेवटच्या बॉलवर जिंकलेला आहे. हॅडलक बॉयज. विक्रांत गिने प्रतिष्ठान, खरोखर तुम्ही देखील खूप चांगला खेळ दाखवला. 65 मध्ये अंगद पाटीलचं मी कौतुक करेन. तो लढला, त्याने गोलंदाजी चांगली केली आणि शेवटी ती निराशा दिसते. नो डाऊट निराशा आहे, परंतु खरोखर तुम्ही मानलं, तुम्ही खूप चांगला खेळ इथे केला आणि खेळाडू वृत्तीने इथे पराभव स्वीकारला, त्याबद्दल नक्कीच तुमचं अभिनंदन करणं गरजेचं आहे. वेल प्लेड बॉयज, खरोखर तुम्ही चांगले खेळलेला आहात. नक्कीच विजय आणि पराभव या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, परंतु होतं क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी होत राहतात. म्हणूनच एवढा डिसिजन देण्यासाठी आपण वेळ घेतला, सगळ्या गोष्टी सगळ्या अँगल पाहण्यात आलेत आणि नंतर मग तो निर्णय आला आणि शेवटी बॅटर आउट आहे असं घोषित करण्यात, नॉट आउट आहे असं घोषित करण्यात आलं आणि लगेचच इथे विजयाचा जल्लोष सुरू झाला. नॉट आउटचा निर्णय आला या बॉलवर आणि मग काय ती एक धाव कंप्लीट झाली आणि त्याचमुळे आदित्य 11 हा संघ इथे जिंकलाय. तर आदित्य 11ने इथे बाजी मारली आणि आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण देणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जाईल. मी विनंती करेन, या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे 17 बॉल मध्ये 38 धावा करणारा महेश नानगुडे ठरला या मॅचचा